नमस्कार मंडळी. आम्हाला तुमची खूप खूप आठवण येते. परंतु ह्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला भेटता येत नाहीये किंवा आपल्याला कोणताही कार्यक्रम करता येत नाही मंडळामध्ये. आणि त्यामुळं काही आम्हाला सुचलं, काही मेंबर्सने आम्हाला सांगितलं की आपण झूमवरती तरी भेटू शकतो. म्हणून आज आपण पहिल्यांदा व्हर्च्युअली भेटत आहोत आणि मला अतिशय आनंद होतो की तुमचे चेहरे बऱ्याच दिवसानं बघतोय आणि त्यामुळं खूपच आनंद होतोय. आज आपली ही झूम मीटिंग आहे. तर आपल्या डॉक्टर मधुरा जोशी ह्या आजच्या स्पीकर आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या अशा विषयावर आणि महत्त्वाच्या विषयावर त्या बोलणार आहेत. ते म्हणजे हार्मोन्स प्रॉब्लेम्स इन चिल्ड्रन्स ह्या विषयावर ते बोलणार आहेत आणि ते अतिशय मुलांच्या दृष्टीनं किंवा आपल्या मोठ्यांना सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल. मी तो स्पीकर आपल्या आजचे आहेत मधुरा जोशी यांची थोडक्यात ओळख करून देतो. त्या पेडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहेत. त्या सध्या मेडियल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. तर आता मी आपले स्पीकर मधुरा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या स्पीचला सुरुवात करावी. थँक्यू राज. आणि हा म्हणजे उपक्रम सुरू केला याच्याबद्दल महाराष्ट्र मंडळ नेहरूविला खूप खूप थँक्स. आणि मला आजचा टॉक जो ऍक्च्युली आपण घेणार होतो तो करायची संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद. ऐकू येत आहे व्यवस्थित? हो 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 हो. ओके ओके. आता थोडक्यात मी सांगते की आजचा टॉक कोणत्या विषयावरती मी घेणार आहे. बेसिकली हॉर्मोनल प्रॉब्लेम्स इन चिल्ड्रन हा माझा आजचा विषय आहे. तर हा विषय मी ह्यासाठी निवडला की पहिली गोष्ट म्हणजे माझं पीडियाट्रिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एंडोक्राईन प्रॉब्लेम्स इन चिल्ड्रन ह्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि दीनानाथ मंगेशकर मध्ये पीडियाट्रिक्स 3 वर्ष करताना मी असे बरेचसे केसेस बघितले ज्याच्यामध्ये लहान मुलांना हॉर्मोनल प्रॉब्लेम्स झाले होते आणि मग आम्ही त्यांना मॅनेज केलं. ते शिकता शिकता मला याच्यात खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि नंतर मग मी पुढे जाऊन 2 वर्ष या विषयामध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं. चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबईमध्ये हे सुपर स्पेशलायझेशन करताना बरीच मुलं एंडोक्राईन डिसऑर्डर्सची जी मी आधी फक्त वाचत होते टेक्स्टबुक्स मध्ये किंवा आर्टिकल्स मध्ये ती मला बघायला मिळाली आणि मॅनेज करायला मिळाली. आणि तेव्हा मला ऍक्च्युली जाणवलं की कितीतरी मुलांना हा असे आजार होतात आणि ऍक्च्युली ऍज पेरेंट्स आणि ऍज इंडिव्हिज्युअल जर आपल्याला त्याची थोडीफार माहिती आधीपासून असली तर ते आजार आपण म्हणजे त्या आजारांकरता लवकर मेडिकल अटेन्शन आपण घेऊ शकतो, लवकर डॉक्टरांकडे जाऊ शकतो आणि त्याच्याने त्यांच्या पुढच्या डेव्हलपमेंट वरती खूप मेजर असा फरक पडतो. त्यामुळे ह्या विषयांचं थोडक्यात किंवा सिम्पल याच्यामध्ये जरा फॅक्ट शेअर करणं हा या आजच्या टॉपिकचा माझा हेतू आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे आजार असेही आहेत जे आजकाल सडनली खूप वाढलेले आहेत आणि त्यांचा लॉंग लास्टिंग इफेक्ट मुलांवरती दिसतो आहे. अगदी अडॉलसन्स मध्ये आणि यंग अडल्ट मध्ये सुद्धा आजकाल डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर ते काही आजार यातले असे आहेत जे प्रिव्हेंटिव्ह आहेत आणि त्यामुळे मला वाटतं फार गरजेचं आहे की आपल्याला त्याची माहिती थोडीफार असणं ऍज पेरेंट्स अँड ऍज इंडिव्हिज्युअल फार महत्वाचं आहे. आता आजचा जो टॉपिक आहे तो मी प्रेझेंटेशन फॉर्मॅट मध्ये घेईन म्हणजे मग तो विषय जरा कन्साइज तेवढ्या वेळेत मला पूर्ण करता येईल. त्यानंतर मग त्याच्याशी रिलेटेड काहीही आपलं डिस्कशन असेल ते आपण त्याच्यानंतर घेऊया असं मला वाटतं. सो आता मी प्रेझेंटेशनला सुरुवात करण्याकरता स्क्रीन शेअर करते आहे. जस्ट ते नीट विजिबल आहे की नाही हे मला एकदा परीक्षित जरा सांगाल की whether it's visible properly or not. Yes, perfect आहे. हो विजिबल आहे. येस ओके. सो मी सुरुवात करते आता वेळ न वाया घालवता. सो जसं आताच सांगितलं मी इट इज हॉर्मोनल प्रॉब्लेम्स इन चिल्ड्रन आणि त्यात सुद्धा जे कॉमनली आढळतात त्याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहे. ह्याच्या या पूर्ण डिस्कशन मध्ये 30-35 मिनिट्स मध्ये द पॉइंट्स विच आय विल बी टचिंग आर what are hormonal disorders, whether they occur in children or not, what are the causes for these hormonal disorders,
हाऊ दे अफेक्ट चिल्ड्रन, लहान मुलांमध्ये त्यांचं प्रेझेंटेशन काय असतं किंवा आपण कशा प्रकारे त्याला लवकर आयडेंटिफाय करू शकतो, आणि त्यांना डायग्नोज करताना डॉक्टर साधारणपणे काय ऍडवाइस देतात किंवा त्यांना ट्रीटमेंट आपण कशा प्रकारे देतो, कुठले असे प्रॉब्लेम्स आहेत हॉर्मोन्सचे जे आपण प्रिव्हेंट करू शकतो लहान मुलांमध्ये, यातल्या कुठल्या प्रॉब्लेम्स मध्ये न्यूट्रिशन हा मेजर रोल प्ले करतं, आणि जसं सगळ्यांनी रिक्वेस्ट केली होती त्याप्रमाणे असे कोणते एन्व्हायरमेंटल केमिकल्स आहेत जे आपल्या एंडोक्राईन सिस्टमला, हॉर्मोनल सिस्टमला अफेक्ट करू शकतात. या काही प्रश्नांवरती आपण डिस्कशन करूया पुढे. सो लेट मी स्टार्ट. जनरली आपल्याला एक माहिती असते की आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ऑर्गन सिस्टम्स एका सोबत एकदम कोऑर्डिनेटेड वे मध्ये काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपण हेल्दी राहतो. तर ह्यातले जे मेन ऑर्गन सिस्टम जे आपल्या अगदी ठळक माहितीतले आहेत ते म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम, ज्याच्यामध्ये हार्ट आणि रक्तवाहिन्या येतात. मस्क्युलोस्केलेटल सिस्टम, फ्रॅक्चर झाला की आपण ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. नर्वस सिस्टम, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि नर्व्स आपले काम करत असतात. डायजेस्टिव्ह सिस्टम, ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. आणि किडनी आणि जेनेटोयुरिनरी सिस्टम. आता यात एंडोक्राईन सिस्टम हा कुठे आला, तर हा एक वेगळाच सिस्टम आहे आपल्या बॉडीमध्ये विच इज कंप्राइज्ड ऑफ सर्टन ग्लँड. आणि हे जे ग्लँड आहे जे इथे दिसतात आहे या पिक्चर मध्ये, हे केमिकल सबस्टन्सेस सिक्रीट करतात. आणि हे इतकं सगळं व्यवस्थित टाइम किंवा म्हणजे द वे इट इज बीन क्रिएटेड बाय गॉड इज जस्ट सिम्पली मार्वेलस. व्हेन आय वॉज रीडिंग अबाउट इट ड्युरिंग माय पोस्ट ग्रॅज्युएशन, I was really amazed by the complexity of this system and the effect that the system has. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की आपल्या शरीरामध्ये एक 7 ते 8 इम्पॉर्टंट ग्लँड्स असतात, ज्याच्यात मास्टर ग्लँड म्हणजे जो पिट्युटरी ग्लँड तुम्हाला दिसतो आहे स्क्रीन मध्ये, त्याला आपण मास्टर ग्लँड असं म्हणतो. हे ग्लँड काय करत असतात, तर हे केमिकल सबस्टन्सेस सिक्रीट करत असतात अगदी छोट्या अमाऊंट मध्ये. जरी मी छोट्या अमाऊंट मध्ये म्हटलं तरी ते इतके इम्पॉर्टंट असतात की ते बॉडी. हॅलो, हा येस. हॅलो, आवाज कमी येतोय मला, सगळ्यांनाच येतोय की मलाच येतोय माहिती नाही. आम्हाला येतोय चांगला. तुमचा स्पेस हे वाढवा, हे वाढवून बघा स्पीकरचा व्हॉल्यूम. Speaker volume is okay for me. Volume is okay for me. Yeah, volume is okay. Fine. I will try to speak a bit louder. I think there is a problem on the speaker end. Okay. So पिट्युटरी ही मास्टर ग्लँड असते आणि त्याचप्रमाणे इतर ज्या ग्लँड दिसतात आहे, फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड जी नेकच्या मधोमध असते, त्याच्या मागे असणारे 2 छोटे पॅराथायरॉइड ग्लँड, आपल्या किडनीजच्या वर असणारे ॲड्रिनल ग्लँड, आणि आपल्या स्टमकच्या खाली असणारं पॅनक्रियास, आणि नंतर सेक्स ऑर्गन ज्याचे टेस्टिस आणि ओव्हरी. हे सगळे ग्लँड केमिकल सबस्टन्सेस सिक्रीट करतात. समजा तो केमिकल सबस्टन्स थायरॉइड मधनं येतो आहे तरी सुद्धा तो अख्ख्या शरीरामध्ये रक्तस्रावाच्या थ्रू जाऊन प्रत्येक सेल वरती त्याचा इफेक्ट होतो. ही या सिस्टमची फार महत्वाची गोष्ट आहे की एका ठिकाणी सिक्रीट होऊन सुद्धा त्याचे सगळीकडे इफेक्ट होतात आणि ऑलमोस्ट प्रत्येक बॉडी पार्ट या केमिकल सबस्टन्सेसमुळे अफेक्ट होतो. तर हे आपल्याला असं ठळक दिसून येत नाही, पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ते खूपच एव्हिडंट होतात. आता थोडक्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पॅनक्रियास नावाची जी ग्रंथी असते ती आपल्या पोटाच्या खाली म्हणजे स्टमकच्या बिलो असते आणि ती एक अतिशय महत्वाचा हॉर्मोन बनवते ज्याचं नाव असतं इन्सुलिन. हे इन्सुलिन पॅनक्रियास ब्लडमध्ये सिक्रीट करते आणि त्यानंतर हे सगळीकडे पसरून ब्लड मधलं ग्लुकोज लेवल लगेच कमी करतं. तर ते कसं कमी करतं, ते प्रत्येक सेलला, प्रत्येक मसलला आणि लिव्हरच्या वगैरे प्रत्येक सेलला सिग्नल करतं की आता तुम्ही रक्तातली ब्लड शुगर युटिलाइज किंवा यूज करायला सुरुवात करा. अशा प्रकारे हा मी एक एक्झाम्पल दिला, हा इन्सुलिन हॉर्मोनचा होता. सिमिलरली इतर हॉर्मोन्स, फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड जी नेकच्या मधोमध असते ती थायरॉक्सिन या नावाचा हॉर्मोन सिक्रेट करते आणि तो सुद्धा जरी इकडे सिक्रेट होत असला तरी तो अगदी मेंदूपासून ते आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेलवरती काम करतो. आणि म्हणून बऱ्याच लोकांनी अनुभवलं सुद्धा असेल की जेव्हा थायरॉइड व्यवस्थित काम करत नाही तेव्हा अगदी लिथार्जी पासून, डोळ्यावरती सूज येण्यापासून ते केस गळण्यापासून ते प्रत्येक शरीराच्या भागावरती त्याचा परिणाम होतो. अशा रीतीने हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये जे इम्पॉर्टंट कार्य करत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचे माइलस्टोन जे लहान मुलं अटेन करतात वाढताना, फॉर एक्झाम्पल ग्रोथ, प्युबर्टल डेव्हलपमेंट, बोन मेटाबॉलिझम और बोन हेल्थ,
किंवा ओव्हरऑल बॉडीचं मेटाबॉलिझम किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन्स मध्ये बॉडीला लागणारी ताकद, फॉर स्ट्रेसफुल सिच्युएशन म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार, फीवर एक्सेट्रा, या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये हॉर्मोनचा फार महत्वाचा वाटा असतो. आता हे हॉर्मोन्स आहेत, ते काम करतात आहेत, हे आपल्या लक्षात कधी येतं? जेव्हा ह्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त होतं. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज अ हॉर्मोनल डिसऑर्डर. कुठल्याही हॉर्मोनचा अति प्रमाणात सिक्रेट होणं किंवा कमी प्रमाणात सिक्रेट होणं याच्यानी हॉर्मोनल प्रॉब्लेम्स उद्भवतात. ह्याचं अगदी सोपं उदाहरण आपण बरेच लोकांनी अनुभवलंय, बघितलेलं आहे. जेव्हा पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रेट करत नाही तेव्हा रक्तातली शुगर वाढते आणि डायबिटीज होतो. हे झालं डेफिशियन्सीचं एक्झाम्पल. त्याचप्रमाणे समजा थायरॉइड ग्लँडनी थायरॉक्सिन हॉर्मोन सिक्रेट केला नाही तर काय होतो? तो हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइडचं हायपोफंक्शन. लहान मुलांमध्ये सुद्धा समजा हॉर्मोन्स कमी प्रमाणात सिक्रेट झाले, जसं की ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी, तर त्यांच्या वाढीवरती फार परिणाम होतो आणि ती मुलं नंतर खूप स्टंटेड किंवा शॉर्ट राहतात. समजा हाच हॉर्मोन अति प्रमाणात सिक्रेट झाला तर त्यांना जायजॅन्टिझम होतं आणि ते फार टॉल असतात पॉप्युलेशन पेक्षा. आता हे का होतं सगळं? हॉर्मोन जे नॉर्मली सिक्रेट होतात त्या बॉडीमध्ये त्यांचं अबनॉर्मल होणं, ह्याचं कारण काय? ह्याच्या मागचं कारण काय? ह्याची कारणं मोठ्यांमध्ये आणि लहानांमध्ये ही वेगवेगळी असतात. लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं ते, ती ग्रंथी व्यवस्थित फॉर्म झाली आहे का, त्याचं स्ट्रक्चर नीट आहे का. जेव्हा मूल आईच्या गर्भामध्ये होतं तेव्हा ती ग्रंथी, त्याचं फॉर्मेशन हे व्यवस्थित आहे का, हा पहिला लहान मुलांमध्ये आढळणारा प्रॉब्लेम. याला आम्ही स्ट्रक्चरल डिफेक्ट किंवा ग्लँड नीट बनली आहे की नाही असा डिफेक्ट म्हणतो. दुसऱ्या प्रकारचा डिफेक्ट म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम जो जेनेटिक आहे आणि तो त्या फॅमिलीमध्ये रन करतो आहे आणि त्यामुळे ग्रंथी व्यवस्थित काम करत नाहीये. तिसरा प्रॉब्लेम जो अतिशय कॉमन आहे, बऱ्याचशा बायकांनी एक्सपिरियन्स केला असेल, की नेकमध्ये सूज येणं, ज्याला आपण गॉयटर असं म्हणतो, आणि तो मुख्यतः ऑटो इम्युन असा असतो. ऑटो इम्युन म्हणजे काय, की आपलीच बॉडी आपल्याच सेल्सला, आपल्याच थायरॉइड सेल्सला can't hear you. आवाज गेलाय, ऑडिओ गेलाय. म्यूट झाले. हॅलो. हा. Is it okay now? It's okay. Yes, okay. Okay, please go Fine. ahead. Yes, so the third, which is very common cause of a hormonal problem is autoimmunity. So autoimmunityचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे जे कॉमनली होणारा थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, की ज्याच्यामध्ये आपल्याच थायरॉइडच्या अगेन्स्ट आपल्याच बॉडीचे फायटर सेल्स ऍक्ट करतात आणि त्याला फॉरेन समजून त्याच्यावरती अटॅक करतात आणि त्या कारणाने ती ग्रंथी मग हळूहळू निकामी होत जाते. ह्याचा दुसरा आजार जो लहान मुलांमध्ये फार कॉमनली होतो तो म्हणजे टाईप 1 डायबिटीज, ज्याला आपण लहान मुलांमधला डायबिटीज असं म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की ह्या प्रकारच्या डायबिटीज मध्ये मुलांना इन्सुलिनच घ्यावं लागतं, दुसऱ्या कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नसते. ह्याचं कारण सुद्धा हा ऑटो इम्युनिटीचा फिनॉमिनन आहे. त्यांच्याच पॅनक्रियासच्या अगेन्स्ट त्यांचीच बॉडी सेल्स बनवून त्या पॅनक्रियासला डिस्ट्रॉय करत असते. आता हे ऑटो इम्युनिटी का होते, ही थोडीफार प्रमाणात जेनेटिक असते आणि थोडीफार प्रमाणात समजा एका माणसाला ऑटो इम्युनिटीची जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन झाला तर ही ऑटो इम्युनिटी बाहेर येते आणि जास्त प्रमाणात त्याची बॉडी इम्युन रिस्पॉन्स देऊन त्याच्या ग्रंथींच्या अगेन्स्ट ऍक्ट करते. अजून एक टाईप असतो जो इतका कॉमन नाही आहे, म्हणजे त्या ग्रंथीचा ट्युमर, पिट्युटरी ग्लँडमध्ये ट्युमर झाला किंवा थायरॉइड ग्लँडमध्ये ट्युमर झाला की मग ती ग्रंथी निकामी होते किंवा अति काम करायला लागते. सिमिलरली ट्रॉमा, कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ग्रंथीला इजा झाली तर मग त्या ग्रंथीचं काम करण्याची क्षमता कमी होते. हे आम्ही बरेच वेळा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स मध्ये बघतो किंवा असे केसेस येतात की जेव्हा पिट्युटरी ग्रंथी जी ब्रेनच्या आतमध्ये तिला इजा होते आणि मग तिच्या हॉर्मोन्स व्यवस्थित प्रोड्यूस होत नाही. अशाच प्रकारे जसं इतर ऑर्गन्सचं इन्फेक्शन होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अगदी कॉमन इन्फेक्शन आहे, तसंच कुठल्याही ग्रंथीचं सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे त्याचा आजार होऊ शकतो. इन ॲडिशन टू दिस काही औषधं, फॉर एक्झाम्पल काही लोकांना सीजर्स असतात, कन्व्हर्जन्स येतात, तर त्यांना अँटी कन्व्हर्जन अशा औषधं चालू असतात. बरेच वेळेला अँझायटी किंवा डिप्रेशनचे औषधं चालू असतात. या औषधांमुळे सुद्धा वेगवेगळ्या ग्रंथींवरती वेगवेगळा परिणाम होतो. तर ज्यांना वेगळी औषधं सुरू आहेत
त्यांनी सुद्धा हॉर्मोन वर त्या औषधांचा काही परिणाम होतो की नाही ह्याचं डिस्कशन डॉक्टरांशी करून घेतलं पाहिजे. एस्पेशली थायरॉइडवर परिणाम करणारी बरीच औषधं आहेत. आता एन्व्हायरमेंटल, हे काल रिक्वेस्ट केली होती की एन्व्हायरमेंटल केमिकल्स बद्दलही थोडंसं डिस्कशन झालं पाहिजे. अशी बरीचशी एन्व्हायरमेंटल केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळे हॉर्मोन्स वरती इफेक्ट होत असतो. आपण सविस्तर पुढे डिस्कस करूया. त्यांना आम्ही एंडोक्राईन डिस्रप्टर्स असं म्हणतो. ओके, आता मी पहिलं कॉज सांगितलं की ग्लँड फॉर्मच झालेली नाही, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम ऑफ द ग्लँड. हे लहान मुलांमध्ये खूप कॉमनली दिसतं. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आहे की तिथे एका बाळाचं चित्र आहे. बिफोर ट्रीटमेंट दिसतं आणि आफ्टर ट्रीटमेंट दिसतं आहे. ह्या बाळाला कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइड व्यवस्थित काम न करणे असा आजार झाला आहे असून तो का झाला तर त्याच्या सीटी स्कॅन मध्ये तुम्ही बघू शकता. हा 3 डायमेन्शनल सीटी स्कॅन आहे. एका साईडला तुम्हाला ब्राऊन कलरची अर्धवट ग्लँड दिसते आहे जी दुसऱ्या साईडला बनलेलीच नाही आहे. सो दिस टाइप इज कॉल्ड ॲज कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम, जिथे ग्रंथी बनायचा किंवा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असतो. ही बाळं अशी पफ्ड अप दिसतात, फुल चेहऱ्यावरती सूज आल्यासारखी वाटते, जीभ बाहेर आलेली दिसते आहे, प्रोट्रुडेड टंग आहे आणि एकंदरीत डल लुक आहे बाळाच्या फेसमध्ये. याच बाळाला ट्रीटमेंट केल्यानंतर अतिशय नॉर्मल एक बेबी आपण आफ्टर ट्रीटमेंट बघू शकता. आता हा आजार महत्वाचा का आहे आणि मी का आता डिस्कस करते आहे की या थायरॉइड हॉर्मोनचा सगळ्यात महत्वाचा परिणाम होतो मेंदूवरती. आणि समजा हा आजार लवकर रिकॉग्नाइज झाला नाही तर मेंटल रिटार्डेशनची रिस्क असते. आता या आजाराची फ्रिक्वेन्सी तुम्ही विचाराल तर वाडिया हॉस्पिटलमध्ये आम्ही जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा 1800 मुलांमध्ये जे जन्माला यायचे त्याच्यामध्ये एका बाळाला हा आजार असायचा. सो द रेशिओ वॉज 1:1700 to 1800. आणि हे लक्षात येत नाही जोपर्यंत ते बाळ तसं दिसायला लागत नाही तोपर्यंत हा आजार पकडमध्ये येत नाही. सो आता इंडियामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे गायनॅक किंवा न्यूनेटल सेटअप आहे तिथे बाळ जन्माला आल्या न्यू बॉर्न थायरॉइड स्क्रीनिंग ही टेस्ट होते, ज्याच्यामध्ये एक ब्लड टेस्ट करून TSH प्रमाण आपण माहिती करून घेतो आणि त्याच्या ठराविक लिमिट्स आहे ज्याच्यानी आपल्याला कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम मॅनिफेस्ट व्हायच्या आधी किंवा मुलांमध्ये त्याचे परिणाम व्हायच्या आधी आपण तो डायग्नोज करतो व त्याची ट्रीटमेंट करतो. त्याच्यानी मेनली मेंटल रिटार्डेशन प्रिव्हेंट होतं. सो आजकाल सगळ्या हॉस्पिटल्समध्ये न्यूबॉर्न थायरॉइड स्क्रीनिंग किंवा न्यूबॉर्न स्क्रीनिंग हा प्रकार होतो आणि तो करायला पाहिजे सगळ्यांनी. आता मुलांमध्ये समजा असे जे आजार आपण डिस्कस केले आता थायरॉइड हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम जर झाले तर ते आपल्याला कशा प्रकारे दिसतात किंवा मुलांमध्ये ते कशा प्रकारे मॅनिफेस्ट होतात त्याचे काही कॉमन सिम्पटम्स आहेत या लिस्टमध्ये जे मी आता डिस्कस करेन. आमच्या पीडियाट्रिक एंडोक्राईन ओपीडी मध्ये सगळ्यात कॉमन कुठलं रेफरल असेल किंवा सगळ्यात कॉमनली येणारी मुलं असतील ती म्हणजे हाईट न वाढणं किंवा शॉर्ट स्टेचर. हा सगळ्यात कॉमन आहे. 70% मुलं पीडियाट्रिक एंडोक्राईन ओपीडी मध्ये शॉर्ट स्टेचरची असतात. शॉर्ट स्टेचरची कारणं थोडक्यात पुढे डिस्कस करणार आहे मी, पण शॉर्ट जर असला मुलगा किंवा ग्रोथ जर होत नसली व्यवस्थित तर कन्सल्टेशन घेणं हे महत्वाचं आहे. हा मुद्दा आहे. दुसरं प्रेझेंटेशन आहे की वजन न वाढणे. 1 वर्षाचं मूल आहे पण वजन त्याचं हवं तितकं वाढलेलं नाही आहे किंवा इव्हन पुढे चाइल्डहुड मध्ये सुद्धा समजा वजन वाढत नाहीये मुलाचं, इतर काहीही आजार नसून सुद्धा वजन वाढत नाहीये तर हॉर्मोन डिसऑर्डरचा विचार करायला हवा. त्यानंतर आत्ताच मी थायरॉइड मध्ये डिस्कस केलं की मेंदूच्या वाढीकरता थायरॉइड फार गरजेचा असतो. त्यामुळे स्कूल परफॉर्मन्स मुलांचा जर सडनली डिट्युरेट होत असेल इतर काहीही आजार नसताना किंवा लहान मूल जे चालायला हवं बोलायला हवं वेळेवरती त्या वेळेला ते करत नसेल म्हणजे डिलेड डेव्हलपमेंट असेल तर डॉक्टरकडे जायला हवं. आणि थायरॉइड हा एक थॉट डॉक्टरच्या डोक्यात तर नक्की येतो जेव्हा डिलेड डेव्हलपमेंट असते तेव्हा. अजून एक प्रकारचा आजार जो मी आधी डिस्कस केला की इन्सुलिन न बनणं किंवा पॅनक्रियाज अफेक्ट होणं, तर त्याला लहान मुलांमधला डायबिटीज असं म्हणतात. त्याची लक्षणं काय आहेत तर ही मुलं खूप जास्त पाणी मागतात, पॉलिडिप्सिया म्हणतो आम्ही त्याला. दिवसभर पाणी पित राहतात, रात्री उठून सुद्धा पाणी पितात, खूप जास्त लघवीला होते त्यांना आणि खूप जास्त भूक लागते आणि खाऊन सुद्धा वजन वाढत नाही. सो 3 P's म्हणतो, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया. हे जर आढळलं आणि इतर कोणता आजार नसला तर डॉक्टरांकडे नक्की कन्सल्टेशन घ्यायला हवं. दुसऱ्या प्रकारचा आजार असतो तो इतका कॉमनली आपल्याला दिसत नाही पण होतो. बरेचसे केसेस आम्ही बघितलेले आहेत जेव्हा वयात येण्याची प्रक्रिया खूप अगोदर किंवा खूप उशिरा, मुलींमध्ये समजा 8 वर्षाच्या आधी ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे आढळली आणि
किंवा 14 वर्षापर्यंत सुद्धा आढळली नाही तर त्याला आम्ही अर्ली ऑर लेट प्युबर्टी इन अ गर्ल म्हणतो. सिमिलरली बॉईज मध्ये जर प्युबर्टल डेव्हलपमेंट 9 वर्षाच्या आधी आली किंवा 13 वर्षापर्यंत सुद्धा आली नाही तर त्याला आम्ही अर्ली ऑर लेट प्युबर्टल डेव्हलपमेंट इन अ बॉय म्हणतो. अशा जर प्रकारे प्रेझेंटेशन असेल तर अगदी नक्की एंडोक्रायनॉलॉजिस्टचा रिव्ह्यू हवा किंवा लागतो, कारण ह्याच्यामध्ये कॉज सिम्पल सुद्धा असू शकतं किंवा जसं मी आधी डिस्कस केलं तसं ट्युमर किंवा इतर इन्फेक्शन असू शकतात. सो हे माहिती असायला पाहिजे. कॉमनली आपण बघतो की वयात आलेल्या मुलींना इरेग्युलर मेन्स्ट्रुएशनचा प्रॉब्लेम असतो. ह्याच्यात सुद्धा काही प्रमाणामध्ये एंडोक्राईन प्रॉब्लेम त्याचा कारणीभूत असू शकतो. आता सध्या एकदम एपिडेमिक प्रोपोर्शन्स मध्ये झालेली चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजे एक्सेसिव्ह वेट गेन, त्याच्यासोबत येणारे ऍक्ने, एक्सेसिव्ह बॉडी हेअर एक्सेट्रा, हा जो सिंड्रोम आहे ओबेसिटीचा तो आजकाल फार प्रकर्षाने जाणवतो आहे मुलांमध्ये. आणि एका ओपीडी मध्ये बघितलं तर 5 मधनं 1 मूल तरी चाइल्डहुड ओबेसिटीच्या गटामध्ये बसतं आहे आजकाल. तर ह्याची कारणं जरा डिस्कस करूया. अजून दुसरे प्रेझेंटेशन म्हणजे इकडे येणारी स्वेलिंग, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, थायरॉइड स्वेलिंग. बोन्स मध्ये होणारे प्रॉब्लेम सुद्धा चाइल्डहुड मध्ये पर्टिक्युलरली फार कॉमन असतात की बोन्स when they are 2 years old, 3 years old, you can see that the bones are bending or bowing. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे व्हिटॅमिन डी शी रिलेटेड किंवा कॅल्शियमशी रिलेटेड असू शकतात आणि यांची ट्रीटमेंट ही ग्रोथला अफेक्ट करणारी असते. सो लगेच त्याच्याकरता निदान होऊन ट्रीटमेंट होणं आवश्यक आहे. अजून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स हे आमच्या ओपीडीमध्ये फार कॉमनली येतात. आणि आपण सुद्धा बघितलं असेल की बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे त्याच्यापेक्षा माझं मूल जरा हाईटमध्ये कमी आहे किंवा ग्रोथ प्रॉब्लेम, दे आर व्हेरी व्हेरी कॉमन. ग्रोथ हे काय इतकं महत्वाचं आहे? डायरेक्टली जेव्हा आम्ही ॲज डॉक्टर्स मुलांना असेस करतो तेव्हा द फर्स्ट थिंग दॅट वी सी इज वेदर द चाइल्ड इज वेल ग्रोन. बिकॉज इफ द हाईट इज गुड, द वेट इज गुड, इट इज इक्वल टू द चाइल्ड इज हेल्दी. सो ग्रोथ इज जस्ट लाईक अ मिरर टू द चाइल्ड हेल्थ. कुठेही वेट कमी होत आहे किंवा हाईट कमी होत आहे हे आम्हाला इंडिकेटर असतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी इज नॉट हॅपनिंग प्रॉपरली. आता मुलांमध्ये साधारणपणे पहिल्या वर्षामध्ये 25 सेंटीमीटर गेन होते हाईटची. आपण हाईट बद्दल आधी बोलूया. दुसऱ्या वर्षामध्ये वयाच्या 12.5 सेंटीमीटरचा गेन असतो. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षामध्ये साधारण 8 सेंटीमीटरचा गेन असतो प्रत्येक वर्षाला. त्यानंतर हाईट गेन स्लो होऊन जातो जोपर्यंत मुलं वयात येत नाही तोपर्यंत. सो अराउंड 4 ते 5 वर्षानंतर प्रत्येक वर्षी फक्त 5 सेंटीमीटर हाईट वाढते आहे. सो आपल्याला मुलाकडे बघून सांगणं फार डिफिकल्ट आहे की 5 सेंटीमीटर हाईट वाढली आहे की नाही वाढली आहे. सो 1-2 वर्ष निघून जातात आणि मग लक्षात येतं की अरे हा क्लासमध्ये तर शॉर्ट आहे, बाकी मुलांपेक्षा ह्याची उंची फारच कमी आहे. सो हे न होण्याकरता आम्ही हे 2 चार्ट जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात ह्याला आम्ही ग्रोथ चार्ट असं म्हणतो. ह्याच्यावरती प्रत्येक मुलाला आम्ही वर्षातून एकदा तरी प्लॉट करा अशी ऍडवाइस देतो, बोथ हाईट ॲज वेल एज वेट. कारण की जो इतका 5 सेंटीमीटर हाईटचा गेन होतो 4 वर्षानंतर तर आपल्याला बघून कळत नाही आणि तो मॅटर करतो. कारण जर दरवर्षी 2-2 सेंटीमीटर हाईट कमी वाढली तर आफ्टर 3 to 4 years जाणवतं की ओके दिस चाइल्ड इज शॉर्ट. सो हे पटकन पकडण्याकरता ग्रोथ चार्ट फार महत्वाचे आहेत. क्लिनिकमध्ये कुठलाही चाइल्ड कुठलाही कंप्लेंट करता आला तरी आम्ही ग्रोथ चार्ट प्लॉट करतो आणि आई वडिलांना सांगतो की प्रत्येक व्हिजिटला प्लीज हा चार्ट घेऊन या. आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल की पहिल्या 2 वर्षात वॅक्सिनेशन असतात, त्यानंतर डॉक्टरांकडे व्हिजिट फार तर फार सर्दी खोकला किंवा काही आजार झालं कीच होते. आपण वेगळ्यानी काही हाईट आणि ह्याच्याकरता डॉक्टरांकडे जात नाही. पण जेव्हा जाल तेव्हा हा चार्ट घेऊन जाणं हा मेसेज मी या स्लाइडच्या थ्रू देऊ इच्छिते. ह्यांनी काय होईल की आपल्याला काही आजार जर असले तर ते अगोदर कॅच करता येतील. आता याचं कॉज काय? सगळ्यात पहिले क्लिनिकमध्ये शॉर्ट मुलगा जर आला तर बरेचसे पेरेंट्स येतात 12 वर्षाचे 13 वर्षाचे मूल दे आर नॉट ग्रोईंग, शॉर्ट आहेत. आणि मग आम्ही काय करतो त्यांना चार्टवरती प्लॉट करतो. त्यासोबत दरवेळेला मी आई वडिलांची सुद्धा हाईट घेत असते. आणि आई वडिलांची हाईट घेतल्यावरती लक्षात येतं की ते मूल आपल्या जेनेटिक म्हणजे आई वडिलांच्या हाईट करता व्यवस्थित ग्रो होत आहे. मेनी अ टाइम्स व्हॉट हॅपन की आई वडील थोडेसे शॉर्ट असले किंवा ऍव्हरेज असले तर मूल पण त्याचप्रमाणे ग्रो होतं. मूल सडनली इतर मुलांसारखं ग्रो होत नाही. सो बट दॅट चाइल्ड इज नॉट अबनॉर्मल फॉर हिज फॅमिली और फॉर हिज जेनेटिक पोटेन्शियल, ही इज वेल ग्रोन. सो मग त्यावेळेला वेगळ्या ट्रीटमेंटची गरज नसते, हा महत्वाचा मुद्दा आहे, किंवा वेगळ्या सप्लिमेंटची गरज नसते. सो मुलं आपल्या आई वडिलांच्या किंवा फॅमिली पोटेन्शियल प्रमाणे वाढत असतात.
सो आणि तो कॉमनेस्ट कॉज आहे शॉर्ट स्टेचरचा. त्याच्यामुळे शॉर्ट जरी असला आणि स्टार्ट वरती आपल्या फॅमिलीच्या अकॉर्डिंगली नॉर्मल असला तर वेगळं काही करण्याची गरज नाही आहे, वेगळ्या कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही आहे. हा महत्वाचा मेसेज आहे. दुसरं, समजा फॅमिली पोटेन्शियल पेक्षा ही मूल कमी वाढत आहे तर त्याचं सगळ्यात कॉमन कॉज म्हणजे लहानपणीच जन्मतात त्याचं वजन कमी असणे. स्मॉल फॉर जेस्टेशन एज म्हणतो आम्ही त्याला, लो बर्थ वेट बेबीज म्हणतो आम्ही त्यांना. हे बेबीज ह्यातले जवळजवळ 20% बेबीज जे लो बर्थ वेट असतात ते नंतर हाईट कॅचअप करत नाही, शॉर्ट राहतात आणि यांना वेगळ्याने ट्रीटमेंट करायची गरज असते. बाकी काही आजार आहेत की जसं हार्टचा प्रॉब्लेम असला मुलाला किंवा किडनीचा प्रॉब्लेम असला किंवा अनिमिया असला, ब्लडमध्ये आयरन कमी असलं किंवा हिमोग्लोबिन कमी असलं तर सुद्धा ते हाईटला अफेक्ट करतं. मग त्या आजाराची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जर तो आजार ट्रीट झाला तर हाईट व्यवस्थित वाढायला लागते मुलाची. एंडोक्राईन कॉजेस म्हणाल की ज्याच्यात ग्रोथ हॉर्मोन कमी आहे किंवा थायरॉइड हॉर्मोन कमी आहे किंवा इतर हॉर्मोन जास्त आहे जसे कॉर्टिसॉल, तर हे फक्त 5 ते 10% शॉर्ट स्टेचरच्या मुलांमध्ये हे प्रॉब्लेम आढळतात. पण हे प्रॉब्लेम कॅच करणं का इम्पॉर्टंट आहे, कारण यांची ट्रीटमेंट केल्यावर हाईट झपाट्याने वाढते किंवा नियर नॉर्मल होते. त्यामुळे ह्या आजारांना जरी ते कमी प्रमाणात असले तरी डायग्नोज करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता मी हे जस्ट पिक्चर दिले, ह्याच्यातला जो थर्ड पिक्चर खाली मुलाचा आहे, डाऊन सिंड्रोम या मुलाचा, हे आपण खूप कॉमनली बघतो डाऊन सिंड्रोम. तर ही जी सिंड्रोमिक मुलं आहेत, पहिलं पिक्चर आहे मुलीचं जिला टर्नर सिंड्रोम आहे, मुलाचा पिक्चर आहे ज्याला डाऊन सिंड्रोम आहे आणि अजून एक रसेल सिंड्रोम. असं काही वेगळे फेशियल फीचर्स असले म्हणजे ज्या बेबीजना वेगळा काही सिंड्रोम असला त्याच्यामध्ये सुद्धा हाईट अफेक्ट होऊ शकते. त्यांचे ग्रोथ चार्ट वेगळे असतात, ते आपल्याच डिसऑर्डर प्रमाणे वेगळ्या रीतीने ग्रो करतात. सो त्यांना खूप हाईटसाठी ट्रीट करण्याची गरज नसते, एक्सेप्ट फॉर टर्नर सिंड्रोम ज्याच्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन दिला तर हाईट खूप चांगली वाढते. सो हे आजार स्पेशली डायग्नोज केले जातात ब्लड टेस्ट वगैरे करून. जो तिथे पिक्चर दिसतोय कार्योटाईप, हा जेनेटिक टेस्ट आहे ही एक प्रकारची. ते टेस्ट करून ह्या आजारांचं निदान होतं व त्याला तशी प्रमाणाची ट्रीटमेंट दिली जाते. ह्या प्लेयरला सगळेच जण ओळखतात, लिओनेल मेसी. ह्याला ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी असा आजार होता आणि तो वयाच्या 7-8 वर्षाचे असताना डायग्नोज होऊन त्याला ग्रोथ हॉर्मोन सप्लिमेंटेशन मिळाले होते. इन ॲडिशन टू हाईट गेन त्यांचे मसल्स सुद्धा स्ट्रॉंग होतात ग्रोथ हॉर्मोन दिल्यानंतर, अँड दॅट इज वाय ही वॉज एबल टू मेक अप हिज करिअर व्हेरी वेल इन फुटबॉल. सो दिस इज वाय द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॉटिंग ग्रोथ चार्ट अँड द अर्ली डिटेक्शन ऑफ सच डिसऑर्डर्स, हॉर्मोनल डिसऑर्डर्स. ही एक मुलगी माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. एक एक्झाम्पल द्यायला तुम्हाला सांगते. हिचं वय 14 वर्ष आहे, पण हिची हाईट आणि वेट घेतल्यानंतर ते का 5 वर्षाच्या मुली एवढं तिचं हाईट आणि वेट होतं. आता 14 वर्षापर्यंत हिचा बहुधा कधीही ग्रोथ चार्ट प्लॉट झालेला नव्हता आणि इतका डिले झाला तिच्या डायग्नोसिसला. आणि आता माझ्याजवळ ट्रीट करण्याकरता फक्त काही वर्ष उरली आहे. मुलांना ग्रो करण्याकरता फक्त 14 ते 15 वर्ष असतात आपल्या हातात. तर त्यांची डायग्नोसिस जर अर्ली झाली तर त्यांची ट्रीटमेंट सुद्धा आम्ही तेवढा काळ चालू ठेवू शकतो आणि तेवढी ग्रोथ त्या मुलाला देऊ शकतो. पण इतक्या उशिरा जर मूल आलं तर मग ट्रीट करण्याकरता आमच्याजवळ वेळ कमी उरतो. हा सांगण्याचा हेतू होता या स्लाइडमधून. थायरॉइड बद्दल ऑलरेडी आपण बोललो थोडंसं सुरुवातीला. तर आता त्याची काही लक्षणं मी सुरुवातीला सांगितली नाही, ती मी आता मेन्शन करते आहे की एकतर लहानपणी जेव्हा मॅनिफेस्ट होतं, अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या 1 वर्षाच्या आत, तेव्हा ते मूल डेव्हलप होत नाही. ते त्याचं मेन प्रेझेंटेशन असतं की बोलत नाहीये, चालत नाहीये वेळेवरती, सगळे डेव्हलपमेंट होत नाहीये. पण जेव्हा हे मोठ्या मुलांमध्ये आढळतं 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, तेव्हा त्याचं मेन प्रेझेंटेशन असतं की मूल वाढत नाहीये, शॉर्ट आहे आणि जरासं प्लम्प आहे, असं त्याचं प्रेझेंटेशन असतं. आणि दुसरे साईन्स असतात की काही केल्या कॉन्स्टिपेशन ठीकच होत नाही आहे, थोडेसे फेशियल फीचर्स पण जरा असे राठ किंवा कोर्स म्हणतो आम्ही त्याला तसे दिसण्यात आहे, केस गळतात आहे, अभ्यासामध्ये खूप चांगलं होतं मूल आणि आता सडनली 80% 60% आलेलं आहे. तर असे जे प्रेझेंटेशन आहेत ते ओल्डर चिल्ड्रनमध्ये हायपोथायरॉइडिझमचे प्रेझेंटेशन असे आढळतात. त्यांची ट्रीटमेंट, ह्यांचं मोस्ट कॉमन कारण म्हणजे ऑटो इम्युनिटी, जो आपण आधी डिस्कस केला. आणि ट्रीटमेंट अतिशय सोपी आहे. एक टॅबलेट त्यांनी जर घेतली तर त्यांचं लेवल म्हणजे जे बनत नाही आहे शरीरात ते आपण टॅबलेटरित्या देतो आणि त्याच्यानंतर ही मुलं अगदी नॉर्मल सारखी आधीसारखी होतात. ही ट्रीटमेंट बहुतेक वेळा खूप काळाकरता लागते, इनफॅक्ट लाईफ लॉंग लागते. पण इट इज अ टॅबलेट, म्हणजे जस्ट अ टॅबलेट, आणि त्याच्याने एव्हरीथिंग रिव्हर्ट्स बॅक टू नॉर्मल. सो दॅट इज इम्पॉर्टंट. एक अजून आपण आजार डिस्कस केला होता, टाईप 1 डायबिटीज. तर ह्याच्यामध्ये आता एक एक्झाम्पलनी मी डिस्कस करते.
2 महिन्यापूर्वी इथेच इस्लीला राहणारा एक 9 वर्षाचा मुलगा माझ्या क्लिनिकमध्ये आला आणि कंप्लेंट अशी होती की मागच्या 1 महिन्यापासून खूप खातोय पण तरी सुद्धा त्याचं वेट गेन होत नाही आहे. मग मी अजून थोडी हिस्ट्री विचारल्यावरती त्याच्या आई वडिलांनी स्वतःच सांगितलं की 2 आठवड्यापासून सारखा लघवीला जातोय आणि सारखं पाणी पितो आहे. नंतर आम्ही क्लिनिकमध्ये शुगर टेस्ट केल्यावरती त्याची शुगर, आपण मिलीग्रॅम पर DL ला जास्त फॅमिलियर आहोत, सो त्याची शुगर मला 200च्या वर आढळली ओपीडी बेसिसवरती. आणि मग तेव्हा त्या 9 वर्षाच्या मुलाला डायबिटीज हा आजार डायग्नोज झाला आणि त्याला मग आम्ही इन्सुलिनचे इंजेक्शन चालू केले आणि त्याचं विदिन 1 मंथ ऑलमोस्ट 2.5 किलोज वजन वाढलं इन्सुलिनमुळे. हाही आजार अशा प्रकारचा आहे की जे आपल्या शरीरात तयार होत नाहीये, इन्सुलिन आपल्या शरीरात तयार होत नाहीये, तर ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. आता हा लहान मुलांचा डायबिटीज आणि मोठ्यांमध्ये 50च्या नंतरच्या डायबिटीजमध्ये फरक आहे. 50च्या नंतरचा जो डायबिटीज असतो त्याच्यात पॅनक्रिया शाबूत असते, पॅनक्रियाचे सेल्स इन्सुलिन बनवत असतात, पण शरीरावरती त्याचा जो परिणाम आहे तो कमी होत जातो. वी कॉल इट रेझिस्टन्स. आपली बॉडी त्या इन्सुलिनला नीट प्रतिसाद देत नाही आहे, जरी ते इन्सुलिन बनत असलं तरी. अशा केसमध्ये गोळ्या औषधांनी काम भागतं. पण लहान मुलांमध्ये जिथे पॅनक्रियास जवळपास 90 to 95% नष्ट झालेले आहे, जोपर्यंत मुलगा आमच्याकडे प्रेझेंट होतो तोपर्यंत, त्या केसेसमध्ये ट्रीटमेंट म्हणजे फक्त इन्सुलिन आणि फक्त इन्सुलिन. हे पेरेंट्सला सांगणं कधी कधी खूप जड जातं, आम्हाला सुद्धा ऍज डॉक्टर्स. पण जर ते नाही केलं तर मुलांवरती मग म्हणजे इट कॅन इव्हन बी लाईफ थ्रेटनिंग. सो हे आम्हाला त्यांना सांगणं आणि समजवणं अगदी भाग असतं. पण इन्सुलिन घेतल्यानंतर ही मुलं व्यवस्थित फंक्शन करू शकतात आणि आजकाल तर इन्सुलिन पंप्स वगैरे सुद्धा आलेले आहे मार्केटमध्ये, विच आर व्हेरी गुड. आणि जर ती टेक्नॉलॉजी नीट व्यवस्थित हाताळता आली तर त्याच्याने खूप फ्लेक्सिबिलिटी मिळते. मुलांना जे खायचंय प्यायचंय ते व्यवस्थित खाऊ सुद्धा शकतात. आणि ह्याचा एक एक्झाम्पल म्हणजे माझी स्वतःची कलिग जी पीडियाट्रिक एंडोक्राईन करत होती, तिला स्वतःला डायबिटीज होतं, लहानपणीच डायग्नोज झालं होतं. ती स्वतः इन्सुलिन पंप घालायची आणि व्यवस्थित 9 o'clock to 6 o'clock आमच्यासोबत ओपीडी मध्ये बसायची आणि अख्खी ओपीडी काढायची. तो एकदा का त्याच्याबद्दल माहिती झाली, इन्फॉर्मेशन मिळाली की हा व्यवस्थित मॅनेज करणं येण्यासारखा आजार आहे, खचून जाऊन उपयोग नाही आहे, टॅकल तर करायचंच आहे. पण आता फॉर्च्युनेटली आपण अशा एरियामध्ये राहतोय जिथे इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे की ह्या मुलांना सुद्धा मल्टीडिसिप्लिनरी केअरनी आपण नियर नॉर्मल लाईफ देऊ शकतो. आता कॉमनली मला विचारतात, इव्हन त्या मुलाच्या वडिलांनी विचारलं होतं की मला डायबिटीज नाही आहे, माझ्या आई वडिलांना डायबिटीज नाही आहे, मग ह्याला कसा काय डायबिटीज झाला? हा आजार हेरिडिटरी नाही आहे. लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीज हा हेरिडिटरी नसतो, हा ऑटोइम्युन प्रकारचा डायबिटीज असतो. आणि हा कोणाला होईल हे सांगणं अजून आपल्याजवळ तसे टेस्ट नाही आहे की आपण स्क्रीन करू शकू की कुठल्या मुलाला होईल किंवा कुठल्या मुलाला नाही होईल. आणि ह्याचा गोड खाण्याशी काही संबंध नाहीये. बरेचसे वेळा डायग्नोज झाल्यानंतर पेरेंट्स म्हणतात अरे हा तर अजिबातच गोड खायचा नाही, ह्याला कसं झालं? किंवा बरेचसे असेही म्हणतात की हा खूप गोड खायचा म्हणून झालं का? तर हे ह्याच्याशी संबंध नसतो या प्रकारच्या डायबिटीजचा. तो वेगळा डायबिटीज आहे, तो टाईप 2 आणि तो मेनली मोठ्यांमध्ये दिसणारा डायबिटीज आहे. आणि ऑलरेडी आपण डिस्कस केलंय की ओरल मेडिकेशनचा याच्यावर काही उपयोग होत नाही, सो ह्यांना इन्सुलिन इंजेक्शनच घ्यावे लागतात. सध्या इथे CDIC नावाचा खूप चांगला उपक्रम इन्सुलिन कंपनीने केलेला आहे. तर त्याच्यामुळे केनियामध्ये सुद्धा जवळजवळ 1900 मुलांना फ्रीमध्ये इन्सुलिन आणि सिरिंजेस आणि ग्लुकोमीटर हे प्रोव्हाइड केलं जातं केन्याटा नॅशनल हॉस्पिटलच्या तर्फे. आणि इतरही बरेच हॉस्पिटल या प्रोग्राममध्ये कार्यरत आहेत. सो हा, आता अजून एक तिसरा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला प्रॉब्लेम म्हणजे चाइल्डहुड ओबेसिटी. आता हा म्हणजे लिटरली 1 in 5 असा ओपीडी मध्ये रेशिओ असतो ह्यांचा. आता मी एक प्रश्न आधी विचारला होता की यातले प्रिव्हेंटेबल आजार कोणते? आधी डिस्कस केलेल्या कुठल्याही आजारला आपण प्रिव्हेंट करू शकत नाही, अर्ली डायग्नोज करू शकतो, पण हा आजार नक्की प्रिव्हेंटेबल आहे कारण हा टोटली लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. आता ह्याच्यामध्ये हॉर्मोन्सचा परिणाम नसतो, वी कॉल इट एक्झोजिनस ओबेसिटी. बाहेरच्या गोष्टींचा परिणाम होतो शरीरावर, म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज, लो वर्कआउट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे होणारा हा चाइल्डहुड ओबेसिटीचा आजार असतो. काही लोकांमध्ये ह्याची रिस्क जास्त असते. आता ते बेबीज कोणते? जे बेबीज बर्थच्या वेळेला लो बर्थ वेट असतात त्यांना समजा खूप जास्त फीडिंग केल्या गेलं पहिल्या 5 वर्षांमध्ये तर त्यांना ओबेसिटीचे चान्सेस खूप जास्त वाढतात. त्याच्यामुळे जरी बाळाचं वेट ऍट बर्थ कमी असलं, तो जर आपल्या चार्ट प्रमाणे वाढत असला तर खूप जास्त ओव्हर झिलस किंवा ओव्हर एन्थुझियास्टिकली त्याला फीड करणं ऍडवाइजेबल नाही आहे. नॉर्मल बॅलन्स डाएट त्या मुलांना दिली आणि ते आपलीच ग्रोथ पर्सेंटाईल फॉलो करत असले, दॅट इज इनफ. अतिशय एक्स्ट्रा कॅलरीजमुळे त्यांना चाइल्डहुड ओबेसिटी हा प्रॉब्लेम होतो. फॅमिलीमध्ये जर हिस्ट्री असली की ओबेसिटीची, तर मग मुलांमध्ये ही ओबेसिटी होण्याचं प्रमाण जास्त आढळलेलं आहे.
आणि दुसरं म्हणजे आताचे गॅजेट्स असे आहे की ओव्हरऑल बसण्याची जी वेळ आहे मुलांची, जी आधी खूप कमी होती, ती आजकाल वाढलेली आहे. तो या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे सुद्धा मुलांमध्ये कॅलरीज अक्युमुलेट होऊन त्यांच्यामध्ये ओबेसिटी हा प्रमाण वाढलेलं आहे. तर याकरता काय करायचं, तर काही काही गाईडलाईन्स आहे जे आपल्याला फॉलो करायला हवे. इट्स व्हेरी डिफिकल्ट, मी स्वतः अनुभवलेलं आहे, पण तरी WHO म्हटलेलं आहे की स्क्रीन टाइम मुलांमध्ये लेस दॅन 2 hours हवा. दिवसभरातनं 2 तासाच्या पेक्षा कमी स्क्रीन टाइम हवा. 40 minutes to 1 hour ची डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी मुलांमध्ये ऍडवायझेबल आहे. दॅट इज मिनिमम, म्हणजे ती मिनिमम ऍडवायझेबल ऍक्टिव्हिटी आहे की 1 तासासाठी मूल व्यवस्थित ऍक्टिव्हली खेळलं पाहिजे घाम येईपर्यंत. दुसरं आहे की जेवताना टीव्ही किंवा मोबाईल हे न बघणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्यावेळेला खाण्याचा टाइम वाढतो, आपण किती खातो याच्याकडे लक्ष राहत नाही आणि आपण किती च्यू करतो याच्याकडेही लक्ष राहत नाही. तर त्यामुळे सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं दिसलेलं आहे. दुसरं स्लीप टाइम कमी होणे, रात्रीच्या वेळेला खूप वेळ टीव्ही बघणे किंवा स्क्रीन बघणे 11-12 वाजेपर्यंत, तर दॅट कॉजेस रिलीज ऑफ स्ट्रेस हॉर्मोन्स लाईक कॉर्टिसॉल, आणि त्याच्यामुळे सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढतं. हे 4-5 फॅक्टर्स जे इझिली कंट्रोल करू शकतो, की स्क्रीन टाइम 2 तासापेक्षा इझिली नाही म्हणता येणार, पण तरी ट्राय करू शकतो की स्क्रीन टाइम 2 तासापेक्षा कमी ठेवणे, 1 तास तरी डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवणे, रात्रीची झोप एक 6 ते 8 तासांची व्यवस्थित घेणे त्या वेळेनुसार, आणि खाताना जेवताना टीव्ही न बघणे. हे 4-5 गोष्टी जर आपण केले, आणि सुदैवाने आपली महाराष्ट्रीयन डाएट जी आपण बघतो ती इट इज नॉट टू मच टुवर्ड्स प्रोसेस्ड फूड. आपण व्यवस्थित एका ताटामध्ये वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी हे सगळ्याचं कॉम्बिनेशन जनरली दिवसातून 1 ते 2 वेळा तरी असतं. त्याच्यामुळे आपलं डाएट फारसं प्रॉब्लेमॅटिक नाही, आपली ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे. ते जर आपण ठीक केलं तर मुलांमध्ये जे ओबेसिटीचं प्रमाण आहे ते आपल्या फॅमिलीज करता, इंडियन फॅमिलीज करता कंट्रोल करणं फार इझी आहे. दुसरं, जंक वगैरे टोटली अवॉइड करणं हे शक्य नाही मुलांमध्ये, माहिती आहे मला, पण तरी त्याची आपण एक वी कॅन कम टू एन अग्रीमेंट विथ देम की महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा किंवा असं झालं तर आपण असं करू, असं काहीतरी त्यांच्याशी आपण अग्रीमेंट करू शकतो. स्पेशली अडोलसंट सोबत आर्ग्यू करू शकत नाही, अग्रीमेंट वरती येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं आता या कोरोनामुळे मला फार एक गोष्ट मला बरी वाटली आहे की समजा कुठे बाहेर जायचं आहे तर आपले प्रिफरन्सेस चेंज झालेले. आता आपण मॉलमध्ये जायला घाबरतो, पण करुरा फॉरेस्टमध्ये आपण विचार करतो की ओके जाऊ शकतो, नो प्रॉब्लेम, फ्रेश एअर आहे, ओपन स्पेसेस आहे. सो हे जे हॅबिट चेंज आता होणार आहे या कोरोनामुळे, हे मला वाटतं चाइल्डहुड ओबेसिटी करता फार चांगले आहेत आणि हे आपण इन्कल्केट केले पाहिजे. संडे मिळाला तर अर्धा तास करुरा फॉरेस्टला जायचं पण मॉलला जायचं नाही, हे कोरोनामुळे झालंय. तेवढं तुम्ही कोरोनाला थँक्यू म्हणायला म्हणजे म्हणेनच. तर ही सवय चाइल्डहुड ओबेसिटी प्रिव्हेंट करण्याकरता फार चांगली आहे. आता एक मिथ आहे की माझ्याजवळ एकदा पुण्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एक अराउंड 40-45 इयर्स ओल्ड बाई आल्या होत्या आणि त्या जरा म्हणजे शी वॉज ओबेस, थोडंसं ओव्हरवेट आणि ओबेसिटी साईडकडेच होत्या. अर्थात मी वेट नव्हतं घेतलं त्यांचं त्यावेळेला, बट आय कुड सी दॅट शी इज ओबेस. आणि त्यांनी माझ्याजवळ थायरॉइडचा रिपोर्ट आणून ठेवला ॲज एंडोक्राइनॉलॉजिस्ट. त्या म्हणाल्या की मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. मी जेव्हा रिपोर्ट उघडून बघितला तेव्हा थायरॉइडचे जे 2 हॉर्मोन्स असतात, प्री T3 आणि प्री T4, ते अतिशय नॉर्मल होते आणि त्यांचं TSH जे मेंदूतून येतं आणि थायरॉइडला स्टिम्युलेट करतं, ते TSH जर असं वाढलं होतं, म्हणजे ते 8 झालेलं होतं. मला रिपोर्ट बघता क्षणी कळलं की हे थायरॉइडमुळे झालेली ओबेसिटी नसून ओबेसिटीचा थायरॉइडवरती झालेला परिणाम आहे. बरेच वेळा ओबेसिटीमुळे थायरॉइड ग्रंथी ही पूर्णपणे काम करू शकत नाही आणि त्यात फक्त TSH इन्क्रीज होतो आणि तो नॉर्मलाइज होतो जर 1 महिना एक्सरसाइज केला तर. सो ऍक्च्युअली द थायरॉइड वॉज नॉट टू बी ब्लेम्ड, द ओबेसिटी वॉज टू बी ब्लेम्ड फॉर द थायरॉइड ग्लँड नॉट फंक्शनिंग वेल. सो हे अतिशय कॉमन आहे आणि ह्याकरता खूप वेळा ट्रीटमेंटही दिल्या जाते, पण जेव्हा की गरजेची नसते. ओबेसिटी ट्रीट केले की हा थायरॉइडचा प्रॉब्लेम रिव्हर्ट होतो, इनफॅक्ट थायरॉइडचा प्रॉब्लेम नसतोच. सो हे लक्षात घेणं गरजेचं आहे की थायरॉइड ॲज अ कॉज ऑफ चाइल्डहुड ओबेसिटी फार कमी वेळा असतं. इट इज मोर ऑफ ओबेसिटी कॉझिंग द थायरॉइड प्रॉब्लेम. ह्याच्याकरता प्रिव्हेन्शन हा एकमात्र इट इज द बॉटम लाईन. देर आर नो मेडिकेशन्स, देर आर हार्डली एनी मेडिकेशन्स फॉर चिल्ड्रन. सो द ओनली थिंग इज प्रिव्हेन्शन. आता काही एंडोक्राईन कॉजेस आहेत ओबेसिटीचे, पण ते फार रेअर आहे आणि ते आत्ता आपण डिस्कस नको करूया. अजून एक प्रॉब्लेम असतो बोन्सचा, बोईंगचा. तर ह्याच्या मला असे एकदम जे पिक्चरमध्ये मुलं आढळतात आहेत ते आपल्या जनरल पॉप्युलेशनमध्ये आढळत नाही.
त्यांची कॉजेस वेगळी असतात. पण जनरल पॉप्युलेशनमध्ये व्हिटॅमिन डी जर आपण टेस्ट केलं तर ते आपल्या सगळ्यांमध्ये जवळजवळ 70 to 85% लोकांमध्ये, स्पेशली इंडियन पॉप्युलेशनमध्ये त्याची कमतरता असते. मी माझं लेवल स्वतः 2 वेळा टेस्ट केलेलं आहे आणि ते 10च्या खाली लेवल होतं माझं. याचं कारण म्हणजे आपण आता तर कोरोनामुळे प्रश्नच येते, आपण घराच्या बाहेर पडत नाही. दुसरं, आपण फुल्ली क्लोथड असतो जेव्हाही बाहेर पडतो तेव्हा, आणि शक्यतो जेव्हा सनशाईन व्हिटॅमिन अवेलेबल असतो फ्रीली आपल्याला त्यावेळेस आपण बाहेर पडत नाही. इव्हन आपली मुलं त्यावेळेस बाहेर पडत नाही, क्लासरूम्स मध्ये असतात. तर या सनशाईन व्हिटॅमिनला आता ऑलमोस्ट हॉर्मोनचं स्टेटस मिळालेलं आहे. याच्यामुळे हाडांवरती परिणाम तर होतोच, हाडं व्यवस्थित मजबूत राहतात. दुसरी गोष्ट, ह्याचा इम्युनिटीमध्ये सुद्धा आजकाल फार उपयोग होतो. इनफॅक्ट कोरोनाच्या सगळ्या पेशंट्सना आम्ही व्हिटॅमिन डी चे सॅशे देतो आहे, त्यांची व्हिटॅमिन डी ट्रीट करतो आहे. पण हे त्या वेळेला करून उपयोग नाही आहे. हे आपल्याला व्हिटॅमिन डी स्टेटस आपलं नॉर्मली सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायला हवं. तर त्याकरता आता मी एक असा मेसेज देईन की मुलं इतके दिवस घरी आहेत आणि अजून बाहेर जायला जरा बंदी आहे, तर इट इज बेटर टू टेक द व्हिटॅमिन. इट इज अवेलेबल इझिली. तर तुमच्या डॉक्टरांकडनं त्याचं प्रिस्क्रिप्शन घेऊन ऍटलीस्ट मेंटेनन्सच्या डोसेसमध्ये व्हिटॅमिन डी घेणं हे ऍडवायझेबल आहे. आणि लहान मुलांमध्ये अप टू 18 इयर्स it is recommended that everybody takes the daily maintenance dose of vitamin D. ह्याच्यानंतर या व्हिटॅमिन डी ची आत्ता ह्या वयामध्ये जर आपण व्यवस्थित काळजी घेतली आणि कॅल्शियम म्हणजे दूध दिवसातून 1 किंवा 2 ग्लास प्यायलो तर आपल्याला नंतर ऑस्टिओपोरोसिसचे चान्सेस सुद्धा डिक्रीज होतात, असं स्टडीज मध्ये आढळलेलं आहे. मुलांकरता व्हिटॅमिन डी फार महत्वाचं आहे. आता काही एंडोक्राईन प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याविषयी मी खूप जास्त खोलात जाणार नाही कारण ते इतकेशे कॉमन नाही आहे. पण तुम्ही बघू शकता की पहिल्या पिक्चरमध्ये आय वॉन्ट टू इंडिकेट प्युबर्टल प्रॉब्लेम्स, म्हणजे वयात येणं उशिरा किंवा लवकर होणं, हे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसऱ्या सीटी स्कॅन मध्ये हा पिट्युटरी ग्लँडचा ट्युमर दिसतो आहे. तिसरं जे मूल आहे त्याला रिकरंट फ्रॅक्चर्स होतात, त्याला आम्ही ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा असं म्हणतो. त्याच्याकरता हॉर्मोनल मेडिकेशन असतात. तर ह्याच्यामध्ये मुलांना वारंवार थोडीशी जरी इंजुरी झाली तरी फ्रॅक्चर दिसतात. आणि लास्ट आहे ज्याच्यावर माझं एक आय थिंक लास्ट इयर एक टॉक झाला होता इथे, इंटरसेक्स डिसऑर्डर्स किंवा डिसऑर्डर्स ऑफ सेक्शुअल डिफरन्सिएशन, ज्याच्यामध्ये मूल जन्मलं की सांगता येत नाही की वेदर द बेबी इज अ बॉय और द बेबी इज अ गर्ल just on the basis of examination, but all these disorders are not that very common, fortunately. आता काल आपण डिस्कस केलं होतं, माझी जवळपास लास्ट स्लाइड आहे ही, एंडोक्राईन डिस्रप्टर्स किंवा एन्व्हायरमेंटचा आपल्या हॉर्मोन्सवरती काय परिणाम होतो. तर ऍक्च्युली याच्याबद्दल मी तुम्ही रिक्वेस्ट टाकल्यानंतर खूप जास्त खोलात जाऊन वाचलं, कारण अनफॉर्च्युनेटली ह्युमन्स वरती खूपशे स्टडीज नाही आहेत. सो जे काही आहे ते स्पेक्युलेशन्स आहेत की किंवा एव्हिडन्सेस आहेत, बट स्टडी बेस्ड नाही आहे की किती प्रमाणात होतं किंवा किती अमाऊंट घेतल्याने होतं किंवा किती अमाऊंट घेतली, यु नो व्हॉट इज द लोअर लिमिट ऑफ नॉर्मल. हे सगळे स्टडीज ह्युमन्सवर झालेले नसून मी जितके पेपर्स वाचले त्याच्यामध्ये हे सगळे स्टडीज ॲनिमल स्टडीज होते. पण तरीही हे एंडोक्राईन डिस्रप्टर्स इम्पॉर्टंट आहेत. एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणजे काय, जसं एन्व्हायरमेंटमध्ये असलेले कुठलेही प्रोडक्ट जे आपण दुसऱ्या कारणाकरता यूज करतोय, फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, पण ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन आपल्या एंडोक्राईन ऑर्गन्सला अफेक्ट करतात किंवा आपल्या बॉडीमधला कार्सिनोजेनिक पोटेन्शियल वाढवतात. तर असे ना नॅचरल पण असतात, म्हणजे फूडमध्ये असले खाद्यपदार्थात ऑलरेडी असलेले पदार्थ पण असतात जे आपल्या हॉर्मोन्सला अफेक्ट करतात, आणि सिंथेटिक पण असतात, म्हणजे नॉन नॅचरल पदार्थ पण असतात. नॉन नॅचरल पदार्थ आपल्याला इझिली समजता येतील. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो BPA फ्री बॉटल्स, वी वॉन्ट टू यूज BPA फ्री बॉटल्स. सो व्हॉट इज दॅट BPA? इट इज वन सच एंडोक्राईन डिस्रप्टर. So it is commonly found in plastic bottles, commonly found in infant feeding bottles, आणि it is bisphenol A, त्याचं नाव आहे BPA. तर दॅट इज वन. देन सेकंड इज हर्बिसाइड्स. आता ह्याची आपल्याला कॉम्प्लेक्स केमिकल नावं माहिती नसतात, पण इन जनरल माहिती असतं की व्हेजिटेबल्समध्ये किंवा प्लांट ग्रो करण्यामध्ये किंवा इतर गार्डनिंग फार्मिंग ऍक्टिव्हिटीजमध्ये बरेच वेळेला इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, फंगिसाइड्स, हर्बिसाइड्स हे यूज होतात. आणि हे बरेच वेळा आपल्या थायरॉइड ग्लँडवरती आणि इतर ग्लँडवरती ह्यांची ऍक्शन होत असते आणि त्यांचं ऍक्टिव्हिटी कमी होते ग्लँडची. अनदर सेट ऑफ हे एंडोक्राईन डिस्रप्टर्स इज दोज विच इज फाउंड इन हे, म्हणजे वी कॉल इट फ्लेम रिटार्डंट. म्हणजे काय की इन्फ्लेम होण्याची हे कमी क्षमता कमी करतं. सो सच थिंग्स आर फाउंड इन ऑर सोफा फोम्स किंवा आपले वॉलला लागणारी अपहोल्स्ट्री किंवा काही काही सिंथेटिक पडद्यांमध्ये किंवा जे आजकाल कार्पेट्स बनतात त्या कार्पेट्समध्ये, की अशा गोष्टींना लवकर फ्लेम पकडू नये म्हणून त्याच्यात जे पदार्थ घातले जातात त्यांना फ्लेम रिटार्डंट्स असं म्हणतात. आणि त्या गोष्टी हवेत सुद्धा, म्हणजे जेव्हा ते डिजनरेट होतं तेव्हा ते हवेत राहतं, ते वॉलवरती राहतं, फ्लोअरवरती राहतं.
ते कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतं. आणि हे आता तुम्ही म्हणाल की हे इतक्या छोट्या अमाऊंट मध्ये गेल्याने काय परिणाम होणार, तर ह्याची विशेषता अशीच आहे की हे लवकर डिग्रेड होत नाही हे सगळे पदार्थ एंडोक्राइन डिसप्टर्स, आणि अगदी मायन्यूट अमाऊंट मध्ये जरी गेले तरी ते जाऊन आपल्या हॉर्मोन्सला अफेक्ट किंवा ग्लँड्सला अफेक्ट करतात मी म्हणेन. सो आणि तिसरे प्रकारे जे फायरवर्क्स मध्ये आढळतात किंवा एरोप्लेनच्या फ्युल्स मध्ये असतात किंवा एरोप्लेनच्या पार्ट्स मध्ये असतात. आणि अजून एक पदार्थ इम्पॉर्टंट जो आपण वापरतो तो आहे आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट. बेबीसाठी सुद्धा आपण कधी कधी कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरतो, शॅम्पूज किंवा आपल्या सनस्क्रीन्स स्पेशली. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा काही काही पदार्थ असतात. त्याच्या केमिकल नेम मध्ये मी घुसत नाही आहे, पण ह्यांच्यामध्ये इन्व्हेरिएबली हे असतात. आपण जर लेबल वाचलं तर त्याच्यात पॅराबेन, ट्रायक्लोझान्स वगैरे ब्लाबला हे सगळे पदार्थ आपल्याला लेबलवरती दिसतात. नॅचरल फूड प्रोडक्ट मध्ये सॉय बेस्ड प्रोडक्ट लाईक आपले सोयाबीन बेस्ड प्रोडक्ट किंवा सॉय फॉर्म्युलाज, जे लहान मुलांना समजा कधी डायरिया झाला तर डॉक्टर सुद्धा प्रिस्क्राईब करतात की तुम्ही सॉय बेस्ड फॉर्म्युला द्या, पण तो तेवढ्या ड्युरेशन करता. तो डायरिया ट्रीट झाल्यानंतर नॉर्मल मिल्क वरती यायला पाहिजे. तर असे सॉय बेस्ड प्रोडक्ट किंवा सॉय बेस्ड फॉर्म्युलाज जिम वगैरे मध्ये दिले, इन्स्टेड ऑफ वे बेस्ड यूज सॉय बेस्ड प्रोटीन, तर दीज आर नॉट गुड. दे हॅव सम फायटोइस्ट्रोजन आणि त्याच्यामध्ये इव्हन लहान मुलांमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे असं आढळलेलं आहे. ऑफकोर्स ते खूप जास्त प्रमाणात घेतलं की हे सगळे साईन्स येतात, पण इट इज ऑलवेज बेटर की सॉय बेस्ड डाएट ठेवणं इज नेव्हर ऍडवाइजेबल. एखाद वेळेला घेतलं महिन्यातून इट्स ओके, बट सॉय बेस्ड फॉर्म्युला डेली चालू आहे दॅट्स नॉट ऍडवाइजेबल फॉर एनीबडी. तर आता एक जनरल लिस्ट आहे फूड प्रोडक्ट, बिकॉज वी ऑल यूज फूड विच इज फ्रॉम द फार्म. सो फूड प्रोडक्ट, पर्सनल केअर प्रोडक्ट, कॉस्मेटिक्स, pesticides, plastic and storage containers, non-stick cookwares, even water and soil nowadays because lots of pesticides are used, so they go into the soil and water. आणि upholstery, carpet, sofa foams and paints ह्याच्यामध्ये असू शकतात. आता you can see that the list is so exhaustive that it is everywhere and anywhere. तर आता काय करू शकतो, तर मी आज जरा वाचलं तर मला काही काही वेज आढळले की ज्याच्यात आपण वी कॅनॉट प्रिव्हेंट द यूज ऑफ ऑल दीज, कारण मग वी डोंट हॅव होल्ड ओव्हर इट. हे यूज तर होणारच आहे मार्केटमध्ये कितीही काही केलं तरी. तर त्याच्यासाठी लॉज बनतात आहेत, बट बिकॉज स्टडीज ऑर नॉट देअर लॉज होत नाही आहेत. आपण काय करू शकतो की आपण वी कॅन फाइंड वेज अँड मीन्स टू रिड्यूस द एक्सपोजर टू सच प्रोडक्ट. मला आज वाचता वाचताच असं लक्षात आलं की इरा लहान असताना तिला फेसवरती खूप स्किन रॅश यायची. तर तेव्हा मी कुठलेही म्हणजे आय यूज टू गो फॉर सम बेबी क्रीम्स अँड अप्लाय, पण त्याच्याने फारसा फायदा व्हायचा नाही. माझ्या आजीनी सांगितलेलं घरचं तूप घेतलं आणि तिची फुल रॅश नाहीशी झाली. अँड दॅट वॉज रिअली अ व्हेरी गुड मॉइश्चरायझर. तिची स्किन दिवसभर तुकतुकीत राहायची त्या घरच्या बनलेल्या तुपानी. सो आय फील इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर एकदम हाय एंड मॉइश्चरायझर, जर आपण असे साधे पदार्थ की घरी बनलेलं क्रीम किंवा घी असे वापरले लहान मुलांकरता, तर आपण त्याचा एक्सपोजर काही प्रमाणात तरी कमी करू शकतो. अगदीच अटोपिक डर्मेटायटिस वगैरे असलं आणि ट्रीट करायची गरज असती तर गोष्ट वेगळी आहे, पण नॉर्मल लहान मुलांमध्ये आय थिंक वी शुड गो फॉर दीज प्रोडक्ट इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर एनी अदर काइंड ऑफ. इव्हन आपण स्क्रब्स वापरतो दुसरे स्क्रबचे प्रोडक्ट्स आणतो आणि ते वापरतो, त्याच्याऐवजी होममेड स्क्रब्स वगैरे वापरले तर बेटर. म्हणजे फाइंडिंग वेज अँड मीन्स टू रिड्यूस द एक्सपोजर टू सच थिंग्स. दुसरं आता कोरोनासाठी वाचत असताना मला असं आढळलं, माझ्या आईनी सांगितलं आणि मग मी त्याच्यावर जरा गुगल केलं की भाजी धुताना इफ यू ऍड सोडा बायकार्ब अँड सॉल्ट, त्याचं त्यांनी एका स्टडीमध्ये प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. यू हॅव टू पुट 1 ounce ऑफ सोडा बायकार्ब टू 100 ounces ऑफ वॉटर. आता 1 ounce इज 30 ml समजून घ्या तुम्ही, 30 ग्रॅम किंवा 30 ml. हे जर आपण ऍड केलं तर 15 मिनिटाच्या आत मॅक्झिमम पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्सचं जे कोटिंग असतं ते कमी झालेलं असं स्टडीज मध्ये आढळलेलं आहे. तर आता ह्याचे खूप आर्टिकल्स कोट करण्यासाठी नाही आहेत माझ्याजवळ, पण 1-2 स्टडीज मध्ये मी हे बघितलेलं आहे की सोडा बायकार्बनी पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्सचा प्रमाण कमी होतो. सो आपण जेव्हा फळभाजी आणतोय किंवा इव्हन पालेभाजी आणतोय तर एक 12 ते 15 मिनिटाकरता आपण मोठ्या गंजामध्ये सोडा बायकार्ब 2 टीस्पून सोडा बायकार्ब विथ अ बिग अमाऊंट ऑफ वॉटर ह्याच्यात डिप करून ठेवलं तर आय एम शुअर ऍटलीस्ट थोडंफार त्याच्यामध्ये रिडक्शन होईल पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड जे कव्हरिंगवर असतील त्याच्यामध्ये. दुसरं ट्राय करायचं की बेबीजचे पिलोज किंवा त्यांचे जे आपण बेडशीट्स वगैरे वापरतो हे कॉटन बेस्ड किंवा आधी जसं दुलई वापरायचे त्या प्रकाराचे असले तर जास्त बेटर आहे, इन्स्टेड ऑफ युझिंग पॉलियुरेथिन फोम किंवा फोमच्या गोष्टी वापरण्यापेक्षा इफ यू गो फॉर कॉटन बेस्ड ऑर वुलन बेस्ड ऑर जुन्या पद्धतीचे वापरले लहान मुलांकरता, त्याच्याने अस्थमाचंही प्रमाण कमी होतं आणि ह्या गोष्टींच्या एक्सपोजरचंही प्रमाण कमी होतं.
तिसरं जे आपण मोस्टली महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये फॉलो करतो, जास्त करून पॉलिकार्बोनेटेड प्लास्टिक कंटेनर्स मध्ये फूड स्टोअर करायचं नाही. मायक्रोवेव्हचा कमीत कमी उपयोग करायचा आणि जरी केला तरी प्लास्टिक मध्ये हीट न करता ग्लासमध्ये हीट करायचं आणि शक्यतो गरम करण्याकरता स्टेनलेस स्टील असे गोष्टी वापरायच्या. सिरामिक आधीचे पिकल्स वगैरे सिरामिक मध्ये स्टोअर करायचे किंवा ग्लास मध्ये स्टोअर करायचे. ही पद्धत चांगली होती ऍक्च्युली. आणि एस्पेशली गरम लिक्विड्स आणि गरम फूड या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करू नये. कॅन फूड आपलं तसंही इंटेक कमी असतं थँकफुली इंडियन फॅमिलीजचं, सो ती रिस्क तिथे आपली कमी होते. सो आय थिंक अशा रीतीने आपण ऍटलिस्ट आपलं एक्सपोजर कमी करू शकतो ह्या गोष्टींसाठी. सो माझ्या या टॉकच्या थ्रू आय नो थोडं जास्त हे म्हणजे मे बी अभ्यासारखं झालं असेल, बट आय ट्राय टू मेक इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. काही टेक होम मेसेजेस आहेत माझे सगळ्यांसाठी की जर ग्रोथ चार्ट प्लॉट केलेला असेल तर तो नेक्स्ट व्हिजिटच्या वेळेला डॉक्टरकडे नेऊन कुठलाही प्रकारचा आजार जरी झाला असेल, साधं सर्दी खोकला जरी झाला असेल तरी एकदा वर्षातून ग्रोथ प्लॉट करून घेणे ग्रोथ चार्टवरती. दुसरं, मुलांना 30 मिनिट्स डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं अतिशय गरजेचं आहे आणि कुठल्याही वेळेला ताटामध्ये जसं आधी आपण खायचो वरण भात भाजी पोळी कोशिंबीर ताक, हे जे प्रकारचं बॅलन्स डाएट आहे ते खाणं मच बेटर आहे इन्स्टेड ऑफ जस्ट इटिंग राईस अँड दाल और इन्स्टेड ऑफ जस्ट इटिंग चपाती अँड भाजी. सगळे इन्ग्रेडियंट जर गेले तर त्याच्यानी ओबेसिटी प्रिव्हेन्शन मध्ये हेल्पच होते. तिसरं आहे आजार डायबिटीसचं, ज्याचे लक्षणं आपण बघितले आणि त्याच्यात हे लक्षणं लवकर ओळखणं आणि त्याचे ट्रीटमेंट लक्षात घेणं की फक्त इन्सुलिन डिपेंडेंट आहे हे गरजेचं आहे. थायरॉइड हॉर्मोन बद्दलही आपण बोललो आणि त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये आपण महत्व बघितला आणि त्यामुळे नवजात बेबी न्यूबॉर्न बेबीजचं थायरॉइड स्क्रीनिंग करून घेणं हे महत्वाचं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. सो ती स्क्रीनिंग टेस्ट नसेल केल्यास करून घेणे हे अतिशय महत्वाचं आहे. विटॅमिन डी चे डोसेस नसतील घेतले तर ऍटलीस्ट मेंटेनन्स डोसेस सगळ्यांनी घेणे, त्यांनी कोरोनासाठी सुद्धा उपयोग होईल. आणि लहान मुलांना नियमितप्रमाणे विटॅमिन डी देणे. समजा लहान मूल कोरोना फ्री टाइम्स बद्दल आपण बोलूया, 30 to 40 मिनिट्स जर सनलाईट मध्ये खेळतं आहे, सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 3 वाजताच्या सनलाईट मध्ये 30 ते 40 मिनिटं बाळ किंवा मूल खेळत असेल तर त्यांचं इनफ विटॅमिन डी तयार होतं. पण तसं नसेल जर होत तर विटॅमिन डी चे सप्लिमेंट घेणं आवश्यक आहे. सो हे जर एंडोक्राईन प्रॉब्लेम्स आढळले तर जनरली पिडियाट्रिशियन्स ते डायग्नोज करून एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे पाठवतात, कारण त्यांना वेगळ्या प्रकारची ब्लड टेस्ट आणि ट्रीटमेंटची गरज असते. आणि एंडोक्राईन डिस्रप्टर्स बद्दलही आपण बोललो, शक्य होईल तेवढं त्यांना अवॉइड करणं हे आपल्या हातात आहे, ते करायला पाहिजे. थँक्यू. किती वेळ लागला, माझं वेळेकडे लक्ष नव्हतं. ओके, हॅलो. टाइम एक्सटेंड केलेला होता त्यामुळे हो, टाइम लिमिट नव्हता ऍक्च्युली या मीटिंगला, त्यामुळे अगदी व्यवस्थित विदाउट एनी इंटरप्शन तुमचं टॉक व्यवस्थित झालेला आहे आणि तुम्ही फार सुंदर बोलता माझ्यातर्फे तुम्हाला. तर मी मेंबर्सना विनंती करेन की तुम्ही क्वेश्चन आन्सर्स काय असतील तर मेंबर्सचे ते चॅटवर किंवा डायरेक्ट विचारू शकतात. तर हॅलो मेंबर्स, हॅलो 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 डॉक्टर मधुरा तुमचं स्क्रीन शेअरिंग बंद करा. सगळ्यांचं स्क्रीन शेअरिंग फाईन. येस. ओके. Members, please raise your hands and then ask questions so that she can answer each and everybody. I wanted to ask a question. बाकीच्या लोकांनी म्यूट करा. बोला सर, आपटे सर बोला. Namaskar Madhura, it's a very nice discussion. Congratulations. Thank you. आणि great initiative, I must appreciate that. मधुरा, एक विचारायचं होतं. I am a diabetic. Okay. आता माझं मी गेले 14 वर्ष I'm on medication. You said something about insulin pumps. Yes. Can you explain to me what it is and what is the functionality? Yes. What was the prior treatment which we used to give our diabetic children was the standard insulin injection, either to be taken 3 to 4 times in a day subcutaneously. The injection भरायचं किंवा आजकाल पेन येतात, so injecting with a pen is the standard method of treating diabetes. But nowadays the development has gone one step ahead and there is something called as an insulin pump, in which
we can put the entire insulin vial. It normally uses a rapid acting insulin, and that insulin vial, it is attached to a small pipe, and that pipe is attached to a small port, and that port goes directly into the fat subcutaneous tissue. So that port, the whole assembly, it will allow the insulin to go at a set rate. So तुम्ही तुमचा बेसल रेट सेट करू शकता आणि त्या रेट वरती जसं शरीरामध्ये रेग्युलरली इन्सुलिन तयार होत आहे त्याप्रमाणे त्या पंपच्या थ्रू रेग्युलरली इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये सबक्युटेनियस टिश्यू मध्ये जात असतं. ती रेट आपल्याला प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटी आणि इंटेक प्रमाणे सेट करावी लागते. आणि खायच्या वेळेला जसं आपण मोबाईल वरती कीज असतात तसे त्या इन्सुलिन पंप वरती कीज असतात. So when you are taking any meal or any snack, you can set a particular bolus depending upon what you are eating. कार्बोहायड्रेट किती आहेत त्या फूड मध्ये त्याच्याप्रमाणे तुम्ही इन्सुलिनचा बोलस सेट करून त्या वेळेला एक 10 मिनिटं अगोदर तुम्ही बोलस डोस डिलिव्हर करू शकता. तर ह्याचं ऍडव्हान्टेज असं आहे की इट इज देअर विथ यू, सो इट इज जस्ट लाईक अ पॅनक्रियाज आउटसाइड युअर बॉडी विच इज कॅरिंग इन्सुलिन, अँड द इन्सुलिन कीप्स गोइंग इनसाइड युअर बॉडी, अँड each time you eat you can see how many carbs you're eating and accordingly take the insulin boluses. Is it something like a asthmatic pump or it's something like a asthmatic pump? It's not like an asthmatic pump. आधीचे ते पेजर्स यायचे ना, लिटरली त्या पेजर सारखं दिसतं, and it is usually attached to the per abdomen, म्हणजे पोटावरती ते अटॅच केला जातो तो पोर्ट, आणि तो छोटासा पेजर सारखा असतो, त्याच्यामध्ये एक इन्सुलिन वायर साठी स्लॉट असतो आणि त्याच्यावरती काही कीज असतात. So it is attached. You can keep it, you can keep it on your whatever your trousers or whatever you're wearing, and then the insulin keeps going on into your subcutaneous tissue. So this insulin through the skin, pump here, through the skin. Yes, through the skin. There is a small port, a round port, okay, which you can put on. Suppose this is my abdominal wall, and this is the port. If I attach it like this, there is a small needle which is going in. It's this much. The needle is going exactly into your fat tissue. And the port is fixed over there with the help of an adhesive, and then the insulin pump, which is attached to your clothes, from there the insulin is coming through a small wire, and it is going inside directly into your fat tissue or body. So this is only applicable for children or even for adults? No. It is applicable for children as well as for adults, and those adults who are insulin dependent, who are on a regular insulin injection. In case they are requiring, kind of higher doses of insulin injection, even if not requiring higher doses, any kind of doses of insulin injection, they can go for pumps to give them better flexibility and, free kind of, you don't have to inject. But you don't have to opt for it when you're taking tablets, isn't it? No, you don't have to opt for it when you're taking. Only if you're insulin dependent is the use of the pump. Otherwise, if you're well controlled on tablets, there is no need for an insulin pump. Okay. Thank you. I appreciate. Yeah. Thank you. Hello. Hello. I think any other questions? सगळ्या मेंबर्सना मदर मी विनंती करतोय सगळ्या मेंबर्सना की त्यांनी कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी विचारावे. I think on the chat everybody is saying thank you and it was a really nice session. It was a good session, no doubt. I can see. Yes. Hello. And Hello. Somebody is trying to ask or raise a hand. Mohit Kumbalwar. Yes. You can ask question. Hello, Mohit. Hi. छान मस्त. थँक्यू काकू. थँक्यू काका. काकू काकांचे विशेष आभार. ते मुंबईहून आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. मनालीचे आई वडील आहेत. थँक्यू सो मच काकू काका. छान वाटलं तुम्ही आलात. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. खास करून ज्यांना काही बाळांचं माहित नसतं आणि जे एकटे करत असतात त्यांना खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. डॉक्टर विटॅमिन D3 चा मला सांगू शकता का डोस? अच्छा. आता हो, विटॅमिन डी चा जनरली व्हॉट इज यूज फॉर ट्रीटिंग इज कोलिकॅल्सिफेरॉल किंवा इट इज नॉट द ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन डी. जे नॉर्मल आपल्या सॅशे मध्ये येतं, जस्ट डी किंवा विटानोवा, हे सगळे जे सॅशे येतात, इट इज कोलिकॅल्सिफेरॉल विच इज यूज फॉर ट्रीटिंग विटॅमिन डी डेफिशियन्सी. तर ह्यांचा लहान मुलांमध्ये डोस
स्लाइटली वेगळा आहे आणि मोठ्यांमध्ये डोस स्लाइटली वेगळा आहे. लहान मुलांमध्ये आम्ही रुटीनली अगदी बाळ जन्मल्या त्यांना व्हिटॅमिन डी चे ड्रॉप चालू करतो. त्याचा डोस असतो 400 इंटरनॅशनल युनिट्स पर डे. 400 IU इंटरनॅशनल युनिट्स मध्ये त्यांचे डोजिंग असतात. आणि ती बॉटल अशी असते ड्रॉपची की ज्याच्यात 1 ml मध्ये 400 IU हा डोस असतो. तो दिवसभरातनं 1 ml दिला की त्या दिवसाची रिक्वायरमेंट बाळाची कव्हर अप होते. आता टुवर्ड्स अडोलसन्स जेव्हा ग्रो होतात, जेव्हा 10-12 इयर्सच्या वर जातात, तेव्हा व्हिटॅमिन डी ची रिक्वायरमेंट वाढते, कारण तेव्हा बॉडीची ग्रोथ सुद्धा जास्त होते. त्यावेळेला आम्ही 600 to 800 इंटरनॅशनल युनिट असा डोस अडोलसन्सला देतो. अडोलसन्सच्या नंतर डेली रिक्वायरमेंट ऑलमोस्ट 1000 इंटरनॅशनल युनिट पर डे ची असते. आता हे आय एम टॉकिंग अबाउट डेली रिक्वायरमेंट, रेकमेंडेड डेली अलाउन्स. जर डेफिशियन्सी असली तर हे डोसेस चेंज होतात. आणि डेफिशियन्सी मध्ये लहान मुलांकरता वेगळे रेजिमेंट्स आहेत, मोठ्यांकरता वेगळे रेजिमेंट्स आहेत ट्रीटमेंट करता. जनरली मोठ्यांची डेफिशियन्सी ट्रीट करायची असेल तर 6 लाख इंटरनॅशनल युनिटचा एक सिंगल डोस देऊन त्यानंतर मेंटेनन्स डोसेस कंटिन्यू करा अशी एक रेकमेंडेशन असते. लहान मुलांमध्ये एज प्रमाणे त्याचे वेगवेगळे डोसेस असतात. थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टर मधुरा, हॅलो डॉक्टर मधुरा, माझा प्रश्न पण ऑलमोस्ट सिमिलर टॉपिक वर आहे, व्हिटॅमिन डी वर. ऍक्च्युली आमची जी मधुरा आहे तिला थोडा कॉन्स्टिपेशनचा त्रास होता अजून लहानपणी. तर डॉक्टरने रिकमेंड केलं होतं की तिला डेअरी प्रोडक्ट्स थोडं कमी द्या. आणि इथे आल्यावर कसं तिचं शाळा आणि आता बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक ती बाहेर जात नाहीये. तर त्या अशा केसेसमध्ये व्हिटॅमिन डी आपण तिला कसं द्यायचं, कारण तिचं एजच्या हिशोबाने असं काही पर्टिक्युलर, जसं तुम्ही बोलले की त्यांना डोसेस सप्लिमेंटरी द्यायचे. 3 वर्ष. 3 वर्ष जनरली चाइल्डहुड मध्ये, स्टार्टिंग फ्रॉम बर्थ इन द चाइल्डहुड अप टिल अडोलसन्स, इफ यू आर गिव्हिंग 400 इंटरनॅशनल युनिट पर डे, म्हणजे साधारणपणे 400 इंटरनॅशनल युनिट इन 1 ml डेली दिला तर दॅट इज इनफ. आणि काही मुलांमध्ये मिल्क प्रोटीन व्यवस्थित टॉलरेट होत नाही, त्यांना डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन असं होऊ शकतं. तर तेव्हा डॉक्टर अशी ऍडवाइस देऊ शकतात की तुम्ही मिल्कचा इंटेक थोडासा कमी करा किंवा डेअरी प्रोडक्ट मिल्क पावडर्स वगैरे वापरू नका. पण त्या केसेसमध्ये कॅल्शियम सप्लिमेंटेशन मग गरजेचं होतं, कारण मुलांमध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॅल्शियम हे व्हिटॅमिन डी आपण का घेतो की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम नीट अब्झॉर्ब व्हायला पाहिजे, हा मेन रोल आहे व्हिटॅमिन डीचा. तर कॅल्शियमच घेतलं नाही तर तुम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेऊन त्याचा फारसा उपयोग असा होणार नाही. तर कॅल्शियम जर सप्लिमेंट करायचं असेल आणि दूध टॉलरेट नसेल होत तर दही किंवा ताक आर गुड सोर्सेस. पनीर इज अ गुड सोर्स, चीज इज अ गुड सोर्स. सो यू कॅन गो फॉर अदर सोर्सेस ऑफ कॅल्शियम रादर दॅन मिल्क. If the child does not like or does not tolerate any of these calcium products, directly you can go for calcium syrup which your doctor can advise you. So vitamin D घेत असताना कॅल्शियम घेणे हेही महत्वाचं आहे, स्पेशली सगळ्या लेडीज करता हु आर अबव 30 years. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण कुठल्या तरी फॉर्म मध्ये कॅल्शियम घेतलं पाहिजे. आयदर ऍज मिल्क, चहामध्ये देर इज नो यूज, देर इज हार्डली एनी कॅल्शियम इन दॅट टी दॅट वी टेक. सो मिल्क घेणं किंवा इफ नॉट लाइकिंग मिल्क डायरेक्टली कॅल्शियम सप्लिमेंट घेणं हे गरजेचं आहे. Madhura ji, I had a question for you. I'm Shubrika. Yes. Hi Shubrika. First of all, congratulations. You have definitely given a very good talk. और बहुत informative था. A small question, you have covered almost all the topics, but one small question I had was, nowadays all the kids are so much stick to the screens, whether it's TV, mobile or any other screen. Even for the studies they have on the screen, we cannot avoid that. So does it also cause any hormonal imbalance? Not directly, Shubrika. See, directly watching television does not cause a hormonal effect per se. Of course, it can affect your eyes, it can affect the level of concentration and behavioral things, and all those things are there. But if you, the indirect effect is when they are sitting at one place and attached to the screen. That time, exactly. The longer screen time can result in predisposition to obesity. That thing is there. Attention span, I've seen with my own child that when she does all these video games and this thing, she becomes very cranky. In fact, she has become very cranky over the last 3 months. Actually, I want to know is how to handle that situation, because nowadays, even if you are not giving mobile to the kids, they are going somewhere else. They're watching other kids having an iPad in their hands, and they tend to compare.
And I seriously, it's a very tough situation for all the parents out there. Even we are working on mobiles all the time, so it is very tough to make them understand that it's not good. So what should be done in that case? Easier said than done, Shubrika. But what I did, I'll tell you, last 3 months I've been very, very worried because the whole school is happening on the mobile and the iPad. And what the teachers were doing at Premier School is they used to post a session and it was a YouTube video. And once the video is finished, since I'm not at home, my child will immediately click on to the next thing that she can see on the YouTube and start watching that. So for me, it was really very difficult for the last 3 months. But now what I have done is I have sacrificed my hospital time. So I go from 9 o'clock to 1:30. I'm back at 1:30 home. The only solution for her, she's a 7-year-old, I found was I spend time with her. If I tell her to do something, it's no use. If somebody else tells her to do something, it is no use. I have brought stones from the roadside last week. We spent half an hour blinking those stones. Then we painted those stones for another 2 hours. Then I took all the grains possible for the basic, so that they are away from the screens. Yes, and traditional games. I realized that traditionally what we used to do, you know, tikkar billa khelna and all that, hopscotch and all that. Unless we spend time for them, it's not going to happen. The habit is very difficult to take away, you know. And you yourself are right now, like she can see her father is on the mobile, I'm on the PC. So आपण नुसतं सांगून होणार नाही. It will just be like a soap bubble. Really, actually tough, frankly speaking. So forget about the kids, but it's tough for us also. Yes, it is tough for us because most of our work is happening on this now. But yes, एक गोष्ट मी observe केली आहे. You can come to an agreement. That thing works. You can negotiate with them. You can tell them that okay, because everybody is doing, you can't say you don't do. They will be rebellious. You can say you do it for this much hours, then we will do this activity, and then we will do some studying. So that way you can lure them into that. Yeah, that's actually a good idea. Yeah. Thank you. Yeah, thanks Shubrika for the question. बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार बोला. कडलक बोलतोय. हा बोला काय म्हणताय? बस सेशन एकदम मस्त झाला. हा थँक्यू. माझे छोटेसे 2 क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. हा सांगा. एक मिल्कच्या संदर्भात आहे, तुमचं ओपिनियन काय आहे A1 आणि A2 मिल्क, आणि दुसरं जे नॅचरल सोर्सेस ऑफ कॅल्शियम तुम्ही कुठले सजेस्ट करणार? कुठले सोर्सेस ऑफ कॅल्शियम? नॅचरल सोर्सेस ऑफ कॅल्शियम. ओके. आता सी हे A1 आणि A2 मध्ये परत ऍज आय सेड मला थोडंसं रिसर्च करावं लागेल, कारण ह्याच्यावरती माझा खूपसा अभ्यास असा नाही आहे. बट बेसिकली कुठल्याही फॉर्मॅटमध्ये म्हणजे आफ्टर अ किड इज 9 months ऑफ एज, 9 monthsच्या नंतर ॲलर्जिक टेंडन्सी फार कमी असते इंटेस्टाईन्सची. सो आम्ही असं ऍडवाइस देतो की 9 monthsच्या नंतरच कुठल्याही प्रकारचं तुम्ही ॲनिमल मिल्क चालू करा. कुठल्याही प्रकारचं, काउज मिल्क, बफेलो मिल्क, वॉट एव्हर मिल्क युअर फॅमिली इज युझिंग, वॉट एव्हर मिल्क युअर फॅमिली इज यूज टू, ते 9 monthsच्या नंतर सुरू करा. त्याच्या आतमध्ये सुरू करू नका. त्याच्या आत सुरू केल्यास ॲलर्जिक टेंडन्सी जास्त असते. आफ्टर दॅट whichever milk you're using, A1 and A2, I will get back to you after a bit more of a research, कारण I can't speak much more about it right now. But after that, it is advisable that एक 300 to 500 milligrams हे मिल्क किंवा कुठल्या अदर पदार्थांमधनं कॅल्शियम मुलाला गेलं पाहिजे ड्युरिंग हिज ग्रोईंग इयर्स. तर जनरली आम्ही म्हणतो की 2 glasses ऑफ मिल्क म्हणजे 200 ml असं 2 glasses ऑफ मिल्क इज जनरली इनफ ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स. खूप जास्त देणं पण ऍडवायझेबल नाही की सकाळ दुपार संध्याकाळ दूध चाललंय, त्याच्याने इतर न्यूट्रिएंट्स कमी होतात. सो 2 glasses मॉर्निंग वन्स, इव्हनिंग वन्स इज मोर दॅन सफिशियंट. अँड दॅट अप्लाइज टू इव्हन इट शुड बी कंटिन्यूड इव्हन ड्युरिंग अडल्टहुड. आणि दुसरं इतर पदार्थ, समजा मिल्क टॉलरेट नसेल होत, आय हॅव ऑलरेडी सेड दही इज अ व्हेरी गुड सोर्स, पनीर इज अ व्हेरी गुड सोर्स, युअर cheese is also very good. Other than the milk product, I'm saying, other than the milk product. Other than milk products, then you will have to go for so your animal proteins can be a bit of a source of calcium, but vast majorly it comes from so there are certain vegetables which can also give you some calcium, like those some leafy vegetables, like we say the rasgira, that kind of. So there are certain wheats which also give you calcium, but those are the ones which I think we cannot take on a daily basis. So majorly the source of calcium, if you would ask me, will be milk and milk products. But yes, there are certain leafy vegetables which do give you calcium and which should be consumed every now and then.
आपण जे इंडियामध्ये खाण्याचं पान आणि चुना त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? खाण्याचं पान आणि चुनामध्ये हो, चुन्यामध्ये डेफिनेटली कॅल्शियम असतं, पण ते तुम्ही डेली रिक्वायरमेंट अमाऊंट मध्ये घेऊ शकत नाही. जेवढे रिकमेंडेड डोसेस आहे तेवढ्या अमाऊंट मध्ये त्याच्याने तुम्हाला कॅल्शियम जाणार नाही. हो, या आय नो, मतलब आधी सगळे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असतं कॅल्शियम हे आय नो, बट डेफिनेटली ते तुमच्या रिक्वायरमेंटला फुलफिल करू शकणार नाही. सो इन ऍडिशन टू इट इज गुड. नाही, मी अजून त्याच्यावरती मी वाट बघेल तुमच्या उत्तराची. हो, ते A1 आणि A2 आय विल जस्ट रीड अप अँड देन गेट बॅक टू यू डेफिनेटली. थँक्यू सो मच. मधुरा, थँक्यू. हा, मला विचारायचं आहे की एक मुलगा आहे जो 5 वर्षाचा आहे and he's still not able to speak. So he still speaks gibberish baby language and he uses actions to communicate. So is this a hormonal issue or it is like what is this? What? Yeah, so delayed development is definitely a problem. He is 5 years of age. We don't wait till 5 years. 2 years is the limit. If the child is not speaking words which are comprehensible to us by 2 years of age, it is definitely a time for medical attention. So in this child that you're describing, to say whether it is hormonal or not, I have very little information, but I feel he does have a problem with his neurodevelopment. So this child needs a proper neurodevelopmental assessment. First to see whether his, there are various disorders affecting the brain which can cause such a picture. And here I would say the hormonal comes later in the list. First I would consider, so he should see a neurologist first, a pediatric neurologist or a pediatrician who can diagnose such disorders. Okay. But definitely 5 years is too late. Commonly what happens is they are not very good at hearing. So the neurologist can first see everything from the hearing, then go to the central nervous system and screen what this child. He understands everything. He listens properly. He understands and he tries to communicate, but he's not able to. So there are various range of speech disorders also nowadays, which need special attention. So, but firstly, we have to see what is the processing ability of this child, whether there is any central nervous problem which is grave is to be ruled out first. Secondly, this child will probably go on to need a lot of assistance with speech therapy once it is confirmed by tests that his hearing is normal. Okay. Thank you. Thank you. Thank you, Monali. Dr. Madhura. Hi, Madhura. Yes. नमस्कार. बोला. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा होता अबाउट मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्हचा युसेज विचारतात आहेत. मी थांबतो. ओ सॉरी. बरं, चालेल. आय विल आन्सर दॅट मायक्रोवेव्ह. हा. बोला. मायक्रोवेव्ह बद्दल काय विचारते? या. So yes, it is linked to definitely these microwaves and these, the ones that we are nowadays using quite a lot to cook food or to rewarm food. There are evidences that it is not very good for the health. In fact, it has detrimental effects. I have stopped using it, but I had heard like दोन्ही टाइप्स मी हे ऐकले होते. So I just wanted to confirm की what is your opinion about it? Because teen kids घरामध्ये असतील तर त्याचा किती जास्त परिणाम होऊ शकतो? What should be the strategy? Exactly. See, I feel what हे मायक्रोवेव्ह आणि हे आता जे आपण इतर डिस्रप्टर्स बोललो ना त्याच्याबद्दल आपल्याजवळ एव्हिडन्सेस आहेत, पण लार्ज स्केल स्टडीज नाही आहेत सांगायला की इतक्या लोकांनी मायक्रोवेव्ह यूज केला आणि त्याच्यापैकी इतक्या लोकांना हा आजार झाला असा ठोस किंवा प्रूव्हिंग वाला आपल्याकडे अजूनपर्यंत स्टडीज नाहीये. पण असे इन्सिडेंट म्हणजे आता सपोज एखादा आजार झाला की सपोज एखादा लेट मी टॉक अबाउट कार्सिनोजेनिक पोटेन्शियल, समजा असं काही आढळलं आणि आपण हिस्ट्री विचारली तर त्याच्या हिस्ट्रीमध्ये मायक्रोवेव्ह युजेज वॉज व्हेरी कॉमन. सो दॅट इज द ओनली असोसिएशन दॅट वी नो टिल नाव. So it is just an association. It is not a causative अजून प्रूव्ह झालेलं नाही आहे. So according to me, better avoided. ज्याच्याबद्दल पूर्णपणे व्यवस्थित माहिती नाहीये. Better to avoid. You would not recommend? Rewarming, yes. If it is done, it should be done in those glass containers, borosol containers, which do not contain, other known carcinogens. For sure. If rewarming is done, then it can be done in these containers, which are as less harmful as possible.
So great, thank you so much. Which ways, any which ways, I feel most of our families, we do the majorly cooking using the the gas stove, and we use it mostly for rewarming. That I think should not be so detrimental as it is shown, is what is I feel. But definitely याच्यावरती studies होतात अजून, so we will know more in time. Thank you so much. Thank you for us. एक विचारायचं आफ्टर आपण त्यांचा प्रश्न घेऊया का? ते आधी विचारत होते मिस्टर नितीन, त्यांचा प्रश्न घेऊन मग तुमचा प्रश्न घेते, चालेल? ओके, नितीन जी बोला. मधुरा, आता सध्या सगळेजण सांगतात मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी झिंक आणि व्हिटॅमिन सी घ्या. तर मुलांना आपण कुठल्या फॉर्म मध्ये आणि किती द्यायचं, आणि मोठ्यांनी पण कुठल्या फॉर्म मध्ये किती घ्यायचं, जरा गाईड कराल? हो, जनरली झिंकचा जेव्हा आम्ही डोसेज देतो तेव्हा लेस देन 2 years साठी आमचा 10 मिलीग्रामचा डोस असतो, आणि मोर देन 2 years साठी वी गिव्ह इट ॲट अ डोज ऑफ 20 मिलीग्राम. दिस इज अ ट्रीटमेंट डोज, पण एनिवेअर बिटवीन 10 to 20 टेकन फॉर अराउंड 2 weeks कॅन बी सफिशियंट फॉर द चाइल्ड. आणि जर डेली ॲज अ मल्टीविटॅमिन तुम्ही घेत आहात तर इव्हन 5 मिलीग्राम पर डे, जे जनरली सिरपमध्ये असतं 5 ml मध्ये अप टू 3 to 5 मिलीग्राम, वेगवेगळ्या सिरपमध्ये वेगवेगळ्या डोसेसमध्ये येतं, पण अप टू 5 मिलीग्राम पर डे जर का सिरप घेत असेल मूल, तर इट इज ओके फॉर झिंक. अँड फॉर विटॅमिन सी, इट इज अ वॉटर सोल्युबल विटॅमिन. So the daily requirement of the body is 40 milligram per day. एका दिवसाला 40 मिलीग्राम हे डेली जायला पाहिजे. विटॅमिन सी चे ऍक्च्युली सप्लिमेंट घेण्याची गरज नसते. आपल्या रुटीन डाएट मध्ये आपण बरेच वेळा लिंबू, ऑरेंजेस, आवळा आणि टँगरीन हे सगळं वापरत असतो, खात असतो. नॅचरल सोर्स ऑफ विटॅमिन सी आय वुड से इज दी बेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. बट इन केस असं काही आहे की प्रिव्हियसली खाल्ल्या नाही गेलेलं आहे आणि आता आपल्याला सप्लिमेंट घ्यायचे आहेत, तर 40 मिलीग्राम पर डे इज द रिकमेंडेड डेली अलाउन्स. जर का ट्रीटमेंट करता वापरत असाल तर अराउंड 500 मिलीग्राम पर डे नी आम्ही ट्रीट करतो, पण जनरल रिक्वायरमेंट करता विचारत असाल तर 40 मिलीग्राम. लहान मुलांकरता फार छान आजकाल येतात आहे, जे मी माझ्या मुलीलाही देते आहे. दे कम ॲज च्युईज, विटॅमिन सी च्युईज म्हणून येतात, तर च्युएबल्स असतात. सो दे लुक लाईक गमीज. सो माय डॉटर इज व्हेरी फॉन्ड ऑफ देम, आणि ती दिवसाला एक ती स्वतः लक्षात ठेवून आवडीने खाते, कधी कधी 2 सुद्धा खाते. बट सिन्स इट इज वॉटर सोल्युबल आणि त्या सिस्टम मधनं क्लिअर होऊन जातं, जरी एक्सेस मध्ये घेतलं तरी इट इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि झिंकचं तुम्ही विचारलं तर साधारणपणे लहान मुलांकरता ट्रेड नेम जर सांगायचे झाले तर वायसिनरल झिंक सिरप किंवा झिंकोविट सिरप असे सिरप देतात, त्याच्यामध्ये रिकमेंडेड डेली अलाउन्स 5 ml मध्ये ऑलरेडी असते, तर ते दिलं तरी सुद्धा हरकत नाही. थँक्यू. नितीनजी, हा एक विचारू शकतो ना डॉक्टर? हो हो हो, विचारा विचारा. मी एक कॉमन आपण आजकाल बघतोय की आपण जे काही पदार्थ फ्रीज मध्ये वगैरे ठेवतो, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? अच्छा, आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मी आता डायबिटीसच्या संदर्भात सांगते. ह्याच्यावरती जरा नवीन रिसर्च होतात आहेत. म्हणजे आमच्या डायटिशियनशी मी जेव्हा बोलत होते, शेरिल सॅलिस म्हणून तिचं नाव आहे, मुंबईला प्रॅक्टिस करते ती, आणि वारंवार टाईप 1 डायबिटीसची ओपीडी खूप जास्त आहे तिची. आता ह्याच्यामध्ये त्यांनी रिसर्च सुद्धा केलेला आहे आणि बरेचसे रिसर्च पेपर्स सुद्धा आहेत की काही स्टार्ची फूड, फॉर एक्झाम्पल पोटॅटो किंवा राईस, हे आपण आदल्या दिवशी बनवून ठेवलं आणि रात्रभर रेफ्रिजरेट करून दुसऱ्या दिवशी खाल्लं तर त्याच्याने शुगर वाढण्याचं प्रमाण कमी आढळलं. आणि ऑफकोर्स इट हॅज टू बी वेल रेफ्रिजरेटेड बिटवीन 2 to 8 degrees वगैरे वगैरे, ते सगळी केअर घ्यायला हवी आहे. पण त्याच्याने शुगरचं जे प्रमाण डायबिटीस मुलांमध्ये वाढत होतं ते कमी आढळलं. तर जेव्हा त्यांना खूप पोटॅटोज आवडायचे किंवा राईस आवडायचे, तेव्हा आम्ही त्या मुलांना ऍडवाइस द्यायचो की एक 12 तासांनी अगोदर कुक करून रेफ्रिजरेट करून यू यूज दॅट थिंग. दिस इज अ न्यू रिसर्च दॅट हॅज कम अँड इट इज प्रोवन ऑल्सो. So refrigeration, I feel if it is stored between 2 to 8 degrees centigrade, it can be stored up to 24 hours. त्याच्या पुढे जाऊन ते स्टोअर करणं ऍडवाइजेबल नाही आहे. पण जनरल आपण जे फूड ठेवतो बनवून त्याच्याबद्दल डायबिटीस साठी नाही, पण आपण जनरल बरेचसे ठिकाणी
हा, तर नाही, व्हेजिटेबल स्टोरेज ठीक आहे, 2 to 8 डिग्रीज मध्ये स्टोअर केल्यास ते बऱ्यापैकी इव्हन 2 to 3 डेज पर्यंत स्टोअर राहतं. पण फूड बद्दल डेफिनेटली इट इज बेटर टू बी कन्झ्युम विदिन 24 to 48 आवर्स. त्याच्यापेक्षा जास्त रेफ्रिजरेट मध्ये स्टोअर करून त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू पण कमी होते. जसं आता आपण पोटॅटो आणि राईस सोबतच बघितलं की त्यांची शुगर बनवायची क्षमताच कमी होते. सो डेफिनेटली थोडी बहुत न्यूट्रिएंट व्हॅल्यू सुद्धा त्याच्यानी डिप्लीट होत असावी. So better not to, but always better to go for freshly cooked food. Fresh one. Unless unavoidable. Thank you. सुपर्णाला विचारायचं क्वेश्चन. सुपर्णा, हा, you were asking. Yes, tell me. आफ्टर म्हणजे मुलींमध्ये 14 वर्षानंतर म्हणजे मेन्स्ट्रुअल स्टार्ट झाल्यानंतर हाईट वाढतच नाही का वाढू शकते? हा, तर जनरली कसं असतं की मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा सुरू होते तेव्हा जे बोनची वाढ असते, आपल्या जी बोन्सची वाढ असते ती बऱ्यापैकी होऊन गेलेली असते. पण ऑन अन ॲव्हरेज मुलींमध्ये एकदा मेन्सेस सुरू झाले की मॅक्झिमम यू कॅन एक्सपेक्ट 4 सेंटीमीटर्स गेन इन द 4 to 5 सेंटीमीटर्स गेन इन द हाईट आम्ही बघितलेली आहे मुलींमध्ये आफ्टर दे हॅव गेन देअर मेन्सेस. पण जर माहिती करून घ्यायचं असेल की किती वेळ उरलाय किंवा किती अजून हाईट उरली आहे ग्रो करायची, तर त्याकरता पण एक मेथड असतो. वी डू अन एक्सरे ऑफ द हँड विच इज कॉल्ड बोन एज. त्याच्याने आम्हाला बोनचं वय कळतं आणि बोनचं वय साधारण 18 होईपर्यंत हाईट वाढायची शक्यता असते. सो हा बोन एजचा असा आम्ही एक एक्सरे करतो आणि त्याच्यानी एक सॉर्ट ऑफ वी हॅव सम कॅल्क्युलेशन ज्याच्यानी वी कॅन प्रिडिक्ट की किती हाईट पोटेन्शियल उरलेलं आहे. बट डेफिनेटली आय वुड ॲडवाइज की जर मेन्सेस स्टार्ट झालेले आहेत तर गो फॉर अ गुड प्रोटीन रिच डाएट, गो फॉर गुड क्वालिटी प्रोटीन्स एव्हरी डे अँड गो फॉर कॅल्शियम अँड विटॅमिन डी इन गुड अमाउंट, in recommended amount. That will boost the height potential. आणि डॉक्टर, आय हॅव अ क्वेश्चन. एक्सरसाइज वगैरे करून वाढते का? एक्सरसाइज करून हे पहा, एक्सरसाइजचा मेकॅनिझम काय असतो, एक्सरसाइज केले की आपल्या मसल्स आणि म्हणजे मसल्स बेसिकली स्ट्रेच होतात आणि टेंडन स्ट्रेच होतात. सो बोनला एक थोडंसं बोन्स डू गेट स्टिम्युलस फॉर ग्रोईंग मोर. एक्सरसाइज इज हेल्पफुल, बट खूप जास्त केल्याने जास्त वाढेल असं नाही आहे. सो जे डेली 30 to 60 मिनिट्सची डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती जनरल हेल्थ करता ठेवावी. त्याच्याने डेफिनेटली थोडाफार परिणाम होतो, पण खूप जास्त नाही. ओके, थँक्यू. सायकलिंग वगैरे असं कुठल्या एका एक्सरसाइजनी फार वाढलेली आहे हाईट असं काहीही नाही आहे. सायकलिंग इज फॉर जनरल मसल ऍक्टिव्हिटी विच कॉजेस द पुल ऑन द बोन्स अँड हेल्प्स द बोन्स टू ग्रो. सो सायकलिंग केल्याने फार हाईट पोटेन्शियल वाढेल असं नाहीये. पण हा, जर ओबेसिटी आहे तर एक्सरसाइजनी हाईट वाढते, हे डेफिनेट आहे. ते जर ऑलरेडी चाइल्डहुड ओबेसिटी सेट आहे तर त्याच्यानी ओबेसिटी पर सेनी हाईट पोटेन्शियल कमी होतं. सो आपण ओबेसिटीला कमी केलं तर हाईट पोटेन्शियल वाढेल. सो ज्यांचं वेट हायर साईडला आहे त्यांनी एक्सरसाइज केल्यावर त्यांची हाईट वाढेल असं सांगणं चुकीचं नाहीये. डॉक्टर, आय हॅव टू आस्क अ क्वेश्चन. येस. माझा क्वेश्चन आहे अबाउट tonics and multivitamins. I remember, I mean, when we were kids, we used to be given this Chyawanprash किंवा cod liver oil म्हणा. आणि आजकाल, I mean, Avon and Shelcal. So how healthy are these, and are these advisable to give children? Because we had these conceptions before की tonic दिल्याने चांगलंच होतं किंवा particular cod liver oil ने चांगलंच होतं. ते कधी द्यायचं नाही. I mean, that's my question. खूप चांगला क्वेश्चन आहे ऍक्च्युली. आता अतिरेक होतोय असं मलाही वाटतं कधी कधी स्वतः ओपीडी मध्ये असली की, आणि मी प्रिस्क्रिप्शन पाहते तेव्हा मलाही वाटतं की खूप अतिरेक होतो. की मी जसं आता म्हटलं, व्हिटॅमिन सी आपल्याला साधं लिंबानी मिळतं. आपण जे साधं वरण भातवरती आई लिंबू पिळायची, दॅट इज द बेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी इन द वर्ल्ड. आणि आता आपण व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट का घेतोय? कारण आपण बाहेर उन्हामध्ये खेळत नाहीये 30-40 मिनिटं, जे आपण पूर्वी खेळायचो. वी यूज्ड टू क्लाइंब ट्रीज, वी यूज्ड टू प्ले आउटसाइड. None of our children from 9 o'clock till 5 o'clock they are in the school. God knows when they play outside in the grounds, whether they do play or not, I don't know. So these recommendations I think are for our changed kind of lifestyle. तर आता तुम्ही जर विचाराल की पीडियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया किंवा युरोपियन सोसायटी व्हॉट मल्टीविटामिन्स डू दे रिकमेंड? They don't recommend any multivitamin apart from vitamin D. That is because that is prepared only by sunlight, and unless the child goes out he cannot get that.
Rest, all the multivitamins, all the calcium is available from food. If your daily intake is a balanced intake, you do not require to take any supplements. Even for calcium, you do not require to take any supplements if you are taking good amount of milk that is recommended for that age. So I would say the only thing that is required as a supplementation is vitamin D in kids. For adults, it again depends on whether you're taking milk or not. तुम्हाला कॅल्शियमची गरज तेव्हाच पडेल जर तुम्ही मिल्क अजिबातच घेत नसाल दिवसभरामधनं तर. आणि काही मुलांना द्यावं लागतं कारण त्यांचा इंटेक तेवढा नसतो, तेवढा बॅलन्स्ड इंटेक होत नाही त्यांचा. सो दॅट इज वाय दे नीड सप्लिमेंट. आणि त्याचे टेलटेल साइन्स आम्हाला एक्झामिनेशन वरती दिसतात. सो दॅट इज व्हेन वी रेकमेंड गिव्हिंग देम दोज B1s and zincs and everything. But doctor, I have realized that my son Dian, he takes enough food, but his physical activity is too much. So whenever we give him B1 or we give him Shelcal, his face has a different glow. But when you stop giving those vitamins, that glow goes off. Why is that? Typical Indian problem. But it happens. Yeah. I don't know. So go ahead and give him the B1 and vitamin D. It is not wrong to give supplements because they are given even in those syrups. They are available in the recommended daily allowance. And if you see the vitamin D, the vitamin C, all these vitamins are water soluble vitamins. If you see his diet is a very balanced diet. Yeah. Acha. Okay, because his diet is very quite enough. True. So he doesn't have any fussy eating issues. He eats all the vegetables, all the soups, milk, everything. But still you can make out the difference when he is having vitamins, added vitamins, and when he is not having. See, now in this, there is a difference. There is a difference in which every child can absorb what he is eating differently. Okay, so that is now too much. So I'm not saying that somebody is doing it less, somebody is doing more. So and another thing is, it is very harmless if you are giving it in the daily recommended doses, because most of these multivitamins D, C, etc., they are water soluble. So there will not be any excess. अगर ज़्यादा हुआ तो यूरिन में निकल जाएगा. So it is not harmful. It is not wrong that your doctor is giving those medications. If you find that it is helping him, it is okay to give. Now the question all of right and wrong is not all around the year, or we should limit it. Absolutely. If he is giving, no, it is not like that. If he is taking just 5 ml, in that recommended dosage, you can give it harmlessly all around the year. No problem at all. Okay. Even if you give him throughout the growth period, it's okay. No issue. Okay. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे. विटॅमिन D3 याचा डोसेज कसा आहे, म्हणजे कसं घ्यायचं आणि कशा सोबत घ्यायचं? हा, तुमच्या हातामध्ये विटॅमिन डी ची कॅप्सूल आहे. ओके, कॅप्सूल जनरली 60,000 इंटरनॅशनल युनिटचे येतात. आय थिंक तुमची कॅप्सूल जी आहे ती पण 60,000 इंटरनॅशनल युनिटची आहे. ह्याचा तुम्ही मेंटेनन्स डोस मध्ये उपयोग करणार असाल तर वन्स इन अ मंथ किंवा इवन वन्स इन 2 months इज ओके. One capsule. You understand? Yes, one capsule of 60,000 international unit, if taken once in a month, it is sufficient. Unless you are deficient. If you are deficient, you have to take at least 6 capsules once per week. That is what is a regimen that we follow for adolescents as well as adults. Oh, deficient. तुम्ही जर चेक नसेल केलं, हा तर डेफिशियंट, तुम्ही जर चेक केले असेल, ब्लड लेवल चेक केले असतील आणि ते 30च्या खाली असतील, तर मग तुम्हाला एक कॅप्सूल वीकली असे ऍटलीस्ट 6 कॅप्सूल्स घेणं गरजेचं आहे. दिस विल करेक्ट फॉर युअर डेफिशियन्सी. आफ्टर यू हॅव करेक्टेड युअर डेफिशियन्सी, यू स्टिल नीड टू कंटिन्यू द मेंटेनन्स डोसेस. आणि आफ्टर घ्यायचं असं काही नाहीये. पाण्याबरोबर पण घेऊ शकता, मिल्क बरोबर पण घेऊ शकता. दोघांसोबत ऍब्झॉर्प्शन चांगलं असतं. देर इज नो प्रॉब्लेम इफ यू टेक इट विथ वॉटर ऑर मिल्क. बोथ आर ओके. आणि B12? B12 ची ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते ऍक्च्युली, अनलेस यू आर डेफिशियंट इन B12. इफ यू आर डेफिशियंट इन B12, इट डिपेंड्स ऑन व्हॉट किती सिव्हिअर डेफिशियन्सी आहे. कारण खूप सिव्हिअर डेफिशियन्सीज करता इंजेक्शन हे ट्रीटमेंट असतात आणि त्या इंजेक्शनच्या आधी थोडीशी सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून घ्यावी लागते डॉक्टरकडनं. पण जर खूप डेफिशियन्सी नाही आहे तर मग फोलिनेक्स किंवा न्यूरोबिऑन वगैरे टॅबलेट्स येतात ज्याच्यात ट्रीटमेंट डोज ऑफ विटामिन B12 आम्ही सेट करून देतो. आणि अगेन said B12 is a very water soluble vitamin, so if you are taking it in the oral format, it is not so harmful. You can take it in the amount that the tablet contains. Oral format घ्यायची daily? If you are deficient, yes. If not, then not necessary.
ओके ओके थँक्यू. डॉक्टर एक थोडं कन्फ्युजन आहे, इफ यू कॅन हेल्प मी आउट, की तुमचं कॅल्शियम डेफिशियन्सी असली आणि तुम्ही आणि D3 डेफिशियन्सी असेल, म्हणजे तुम्हाला कॅल्शियम वाढवायचं असेल, तुमचं D3 कमी असेल, म्हणजे तुमच्यात विटॅमिन डी कमी असेल आणि तुम्ही कॅल्शियम घेतलं, तर विल इट अफेक्ट द इन्क्रीज ऑफ कॅल्शियम और फर्स्ट यू शुड इन्क्रीज D3? Yeah, so it goes hand in hand. Basic function of vitamin D is to maintain the calcium level in the blood as well as in the bones, and that it does through absorption of calcium from the intestine. So if you want to correct your vitamin D as well as calcium levels, the treatment goes hand in hand. You have to take vitamin D as well as calcium. Only then both will be, vitamin D will help the calcium absorption, and vitamin D stores will be good in the body, so that subsequent calcium deficiency again will not set in. So I feel it is hand in hand. So एक पहिले दुसरं नंतर असं नाही, hand in hand treat करायचं. कॅल्शियम तुम्हाला वाढवायचं असेल तर D3 आधी वाढवलेलं पाहिजे, हे खरं आहे का? हा, म्हणजे D3 लेवल चांगले पाहिजे आणि त्याच्याने तुमचे कॅल्शियम लेवल्स नॉर्मलाइज होतील. सो D3 लेवल शुड बिकम नॉर्मल अँड देन युअर कॅल्शियम विल कम बॅक टू नॉर्मल. थँक्यू सो मच. थँक्यू. Hello, Dr. Madhu. Nitin Bangale. I just want to add to Samir's talk, because vitamin D3 doctors are prescribing calcium, and most of the molecules market available are calcium carbonate. Now calcium carbonate it gives you acid reflux. So especially those people who have ulcer, they should not take calcium carbonate. They should take calcium citrates. Thank you. Right, yeah, true. बरोबर आहे. डॉक्टर, आणि व्हेज आणि नॉनव्हेज फूड बद्दल काय सांगाल? मुलांनी म्हणजे किती घ्यायला पाहिजे, कसं काय, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय त्याची? प्युअर व्हेजिटेरियन आहे, श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे पण नाही तसं पण नाही, बट एनिवेज व्हेज आणि नॉन व्हेजिटेरियन फूड आता अगेन असं त्याचे काही लिमिट्स नाहीये बरं का. म्हणजे यू कांट से की इतके वेळा आणि इतकं लिमिट, आणि तसले काही सेट लिमिट नाही आहेत. सो आपण दोन्ही गरजेचे आहेत. व्हेजिटेरियन फूड म्हणजे एक सेट लिमिट आहे की दिवसातनं डाएट मधला 15% पोर्शन शुड बी फायबर. दॅट इज सेट. सो इन ऍडिशन तुम्ही हवं तेवढं नॉनव्हेज खा, पण 15% डाएट मधला पोर्शन हा फायबरचा ठेवायला विसरू नका. अँड लहान मुलांमध्ये अजून एक आहे की बाकी सगळे तुम्ही नॉन व्हेजिटेरियन पदार्थ गुड इनफ, बट व्हॉट वी कॉल एज अ स्टँडर्ड प्रोटीन, और ज्याच्याशी आम्ही सगळे इतर प्रोटीन कम्पेअर करतो, दॅट इज एग. सो एग इज अ व्हेरी व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन, अँड इट इज वी सॉर्ट ऑफ कम्पेअर अदर प्रोटीन्स विथ एग. So that if included in the diet, it is very very good, very well absorbed and easy to give also. Non-veg हवं तेवढं द्या, फक्त 15% फायबर द्यायला विसरू नका. जसं डॉक्टर म्हणजे टॉक मध्ये सांगितलं की महाराष्ट्रीयन डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वरण भात, चपाती, भाजी, कोशिंबीर मेन्शन केले तुम्ही, म्हणजे बॅलन्स डाएट. मला वाटतं तो श्रावण महिन्यात सगळ्यांनी घ्यावा. आणि थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं आपण असंच डॉक्टर साहेबांची कन्सल्ट करत राहूया, मे बी ऑन द पर्सनल लेवल ऑल्सो, अपार्ट फ्रॉम दिस फोरम. आणि आय थिंक मला वाटतं डॉक्टर मधुरांचं काय आक्षेप नसेल त्याच्यासाठी की पर्सनल कन्सल्टेशन साठी. माझ्या सगळ्या फ्रेंड्सना माहितीये की अजिबात आक्षेप नाही आहे. हाय मधुरा, वैशाली हियर. हॅलो. Hi Vaishali, how are you Vaishali? So good to see you. I'm fine. Thanks. I'm fine. Vaishali, you're back. Vaishali, you're back. No. I'm in India. Okay, you're still. Okay. Yeah. Good to see you. Thanks. Good to see you too. मला एक प्रश्न आहे. आता म्हणालीस की egg is a good source of protein, but we are vegetarians and we don't eat eggs also. So मग आम्ही काय खायचं? मी पण त्याच कॅटेगरीतली आहे. आणि माझा नवरा तर अगदीच, म्हणजे त्यांनी कधी अंड बघितलेलं सुद्धा नाहीये, ऑर्थोपेडिक सर्जन असून, विच इज फॉर अस ऑल्सो सेम. Yes. So see, there are many other vegetarian sources of proteins also. So the one which we very very easily use is the daily dal.
So, if we keep one katori thick dal intake for children in the afternoon and in the evening, if they don't like plain dal, you can make things with dal like dal vada or whatever interesting stuff you can make with dal. You can go for all kinds of pulses. You can go for misal, etc., which is a very good source of protein. Chickpeas, म्हणजे जे छोले जे आवडीने मुलं खातात, that is again a good source of protein. Soya chunks are definitely good source of protein. Again, I have previously said that daily eating soya is not good, but having it once in 2 weeks or in that frequency, soya is a good source of protein. दूसरा, all your milk products which we just discussed, like curd itself is a very good source of protein. Milk contains casein, which is again a form of protein, so that's good. Cheese in limited amounts, children do not so cheese is also a good source of protein. Paneer is also a good source of protein. So all your pulses, all your legumes, all milk products, they are all vegetarian sources of protein. And my husband always gives me an example that there was an Indian Punjabi athlete who was purely vegetarian and he was very well built, and that is the argument we have when I give eggs to my child, but I still give eggs to my child. Okay, no, for us that is the problem. आमच्या घरांमध्ये दोन्हीकडे चालत नाही, त्यामुळे आणि आम्हालाही सवय नाही झाली. आम्ही पण आता जवळजवळ 17-18 वर्ष झाले आम्ही पण बाहेर आहोत, पण आम्हाला अजूनही सवय झालेली नाही. अजून एक ऍडिशन म्हणजे इव्हन मशरूम्स आर गुड. सो तुम्ही पल्सेस आणि डाळींचे आणि मिल्क प्रोडक्टचे आणि मशरूम, सोयाबीन ह्याचे बरेच कॉम्बिनेशन करून कॉन्शियसली डेली रुटीन मध्ये प्रोटीन घेऊ शकता. डाळींचे प्रकार खातो. दही मुलींना पण आवडतं, दोघींनाही आवडतं. ऍक्च्युली आम्हाला चौघांनाही आवडतं, त्यामुळे तो म्हणजे पण मी असं हे केलं होतं की म्हणजे व्हेज प्रोटीन इज व्हेरी इट्स हार्ड टू ऍब्झॉर्ब in your body. Yeah, that is true. What you're saying is very true. Yes, it is true. आणि दुसरी गोष्ट काय होते की आता एका अंड्यामधनं बरंचसं प्रोटीन चाललं जातं, ऑलमोस्ट 6 ग्रॅमचं प्रोटीन चाललं जातं. बट सेम फॉर दॅट सेम अमाऊंट ऑफ प्रोटीन यू हॅव टू ईट रिअली ऍटलीस्ट 2-3 वाटीज ऑफ गुड अमाऊंट ऑफ गुड अमाऊंट ऑफ डाळ. सो मग त्या केसमध्ये कॉम्बिनेशन परम्युटेशन करायचे की स्नॅक मध्ये मग चांगला ग्लास भरून दही किंवा ताक घेतलं, मॉर्निंगच्या ब्रेकफास्ट मध्ये पनीर सँडविच घेतलं, असले काहीतरी परम्युटेशन कॉम्बिनेशन करून. राज जी हसतात आणि ते काहीतरी कमेंट करणार आहे असं मला वाटतं नॉनव्हेज वरती. ओके, एनिवेज थँक्यू व्हेरी मच. आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन शिवाय पर्याय नाही आहे. ओके. Strongest animal in the wild is elephant, which is a vegetarian. Yes, and purely vegetarian. Thanks, Madhura. Yeah, thank you. Madhura, if I may ask one question. Yes. If possible. Yes, yeah. Tell me. Okay. Just one question. हे जे डेअरी प्रोडक्ट्स काही लोकांना जी ॲलर्जिक असतात, काही some children or even some adults, त्याचं कारण काय? आता that is something like one child is having cow's milk protein allergy and the other child does not have. It just means that his intestines are allergic to that cow's milk protein and the other child's intestines are not. तर हे लिटरली अस्थमा सारखं आहे की प्रत्येक मुलाला अस्थमा होत नाही, काही मुलांना धुळीचा ह्याचा त्रास होतो, काही मुलांना होत नाही. So I feel it comes under the allergy spectrum of disorders. Some people tolerate that same thing in the same amount, other people don't tolerate that same thing in that same amount. तर allergiesला ट्रीट करायचं तेच आहे की अवॉइडन्स. यू ओनली हॅव टू अवॉइड that. Something to do with genetics? Is it something to do with genetics? Yes, it is something to do with genetics. It is seen that it does run in families, cow's milk protein allergy. There is definitely a genetic predisposition to this kind of illness. Yes. Thank you. Yeah, thank you. And God bless you for the nice initiative. Very informative. God bless you. Thank you so much. Initiative, I think, was entirely the organizing committee. I was told yesterday and I was more than happy to say, that I want to see all of you. Jan नंतर मी बघितलंच नाही, HCKच्या डान्स प्रोग्राम नंतर कोणालाच बघितलेलं नाहीये. So for me it was really nice की त्यांनी म्हटलं की असं काहीतरी ऑर्गनाइज करू. No, but your enthusiasm matters. Your enthusiasm matters, and it really is very informative. Thank you. And especially about the diabetic, that information was very informative. I appreciate it. Yeah. Thanks. मधुरा, तुम्ही सांगते की डॉक्टर मधुरा तुम्ही सांगते की कोणाला बघितलं नाही, पण कोणी अजून कॅमेराच ऑन नाही केले लोकांनी. बघा ना, लोकांनी कॅमेरा प्लीज ऑन करा. आता मला कसं बघता येईल सगळ्यांना?
नाही ना, लोक कॅमेराच ऑन नाही करत, त्यामुळे रिक्वेस्ट करतो सगळ्यांना त्यांनी कॅमेरा करा. त्यामुळे तुम्ही बघू शकता. गेट वर्क मेकअप नाही केला. हॅलो, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. नाही, विदाउट मेकअप बघायचे तर सवय झाली. 3 महिने आता मी आपल्या सगळ्यांना खूप मिस करत आहोत. फेसेस दाखवा प्रत्येकाचे. हाय डॉक्टर, काय म्हणताय, कसं आहे? आय एम गुड. रवींद्र बोलतोय. हो बोला. हा, रवींद्र चौधरी. आय हॅव 2 questions. Yes. What is vaccine immunization reactions? Okay. And what kind of hormonal imbalances happen when parental abuse happens? Okay. आता the first question, I think you are asking about vaccine related adverse effects, right? Am I right? Yes. Yeah. So हे जरा रेअर असतात. They are not very common, first to tell you. So some children, they do not tolerate certain vaccines. They are allergic to certain vaccines. More than vaccines, to the components that are used in the vaccines as preservatives. So certain vaccines, they can have components which are in the egg, that can be a constituent of the vaccine itself. So in that case, the child after vaccination in say within 15 to 20 minutes may develop a allergic sort of a reaction. It may be fever, or it may be a swelling, breathing difficulty, anything like an allergy. So this is a part of vaccine associated adverse effects. Another kind of problem that is observed with particularly the DPT vaccinations in very few children is that they can excessively cry and their oxygen saturations can go down. So these things happen. They are very, very rare, and it's very difficult to find out which child will get such a vaccine related adverse effect, because there are no tests to find out prior whether the child will develop such an adverse effect or not. So what precautions we advise while vaccinating the children in our clinic is that after any particular vaccination is given, the child has to stay within the premises, within the OPD, near the OPD premises for at least half an hour to 1 hour, so that the child does not, so that we can identify if any such thing is happening. If any such thing is happening, we generally treat it like any other, like we give the treatment as we would give for any other allergy. हॅलो, आय थिंक लॅपटॉप बंद झाला वाटतं त्यांचा, बॅटरी लो मुळे. वेट करू. येस आय थिंक. बापरे, बॅटरी लो झाली. सो द थिंग इज, तर अशा केसेस मध्ये जनरल ऍडवाइस ही असते की वॅक्सिन दिल्यानंतर अर्धा तास क्लिनिकच्या जवळच थांबणे, सो दॅट द डॉक्टर कॅन आयडेंटिफाय एनी सच थिंग. आणि दीज आर रिअली व्हेरी व्हेरी रेअर. And in case there is any known egg related allergy or any known component related allergy, it is usually evident during the previous, sometimes it is evident in siblings, sometimes it is evident in the same child when the child has previously received that kind of vaccination. So vaccine देताना आम्ही हिस्ट्री सुद्धा विचारतो की पहिल्या वॅक्सिनेशनला कधी असं झालेलं आहे की नाहीये. And what was the second? Hello. Ravi, please question vichara. Yeah, Ravi. What was the second question that you asked? Ravi, तुमचा mic mute आहे. Child, I think it was to do with child abuse. Hello. Yes, hormonal so, changes with child abuse. Child abuse, yes, definitely. There is there is a very strong association between psychological issues and hormonal systems. म्हणजे हे मला अगदी व्यवस्थित आठवतं. मी एक केस नरेट करते, त्याच्याने तुम्हाला आयडिया येईल. एक बेबी, आम्हाला इन्फन्सी मध्ये एक बेबी आलं होतं वाडिया हॉस्पिटलमध्ये, आणि काहीही केल्या दॅट चाइल्ड वॉज जस्ट नॉट गेनिंग वेट. आम्ही त्याला ऍडमिट करून ठेवलं होतं. वी वर फीडिंग द चाइल्ड प्रॉपरली, कॅल्क्युलेटेड डोसेस मध्ये देत होतो, आणि प्रॉपर म्हणजे चांगल्या प्रकारचा फॉर्म्युला देत होतो, सगळं करत होतो. येट अँड वी स्क्रीन द चाइल्ड फॉर ऑल पॉसिबल कार्डियक प्रॉब्लेम्स, किडनी प्रॉब्लेम्स, ब्ला ब्ला, सगळे प्रॉब्लेम्स.
काहीही त्या बाळामध्ये सिस्टमिक किंवा कुठल्याही सिस्टमचा प्रॉब्लेम नव्हता त्या बाळामध्ये, बट नो मॅटर व्हॉट दॅट किड नेव्हर गेन वेट इन फ्रंट ऑफ अस. मग नंतर हे डिस्कस करताना कन्सल्टंटशी वगैरे डिस्कस करताना की काय बाबा व्हॉट इज गोइंग रॉंग, आम्ही काही कमी देतोय का, काही कमी ट्रीट करतोय का. मग त्यानंतर जेव्हा आम्ही अगेन वी वेंट बॅक टू द हिस्ट्री. रवी तुमचा माईक मधुरा तुमचा माईक म्यूट आहे. हा आता ठीक आहे. हो. तर ती केस अशी होती की नो मॅटर व्हॉट दॅट चाइल्ड वॉज नॉट गेनिंग वेट, आणि जेव्हा आम्ही सिनियर्सला कन्सल्ट केलं तेव्हा त्यांनी परत आमच्या समोर हिस्ट्री घेतली, आणि देन वी रिअलाइज दॅट ऍक्च्युअली दॅट चाइल्ड हॅड रिसेंटली लॉस्ट हिज मदर आणि द केअरटेकर वॉज द aunt. So that was the only positive history that we had in relation to the child who was not gaining weight. And it was really to our shock, but eventually after a lot of loving care, the child got used to the new caretaker, and eventually the child did start gaining weight. Here we had not found any possible association with any other disorder in any system of the body. आणि नंतर जेव्हा मी एंडोक्राईन करत होते तेव्हा एक सायकोसोशल ड्वार्फिझम नावाची एक टर्मिनॉलॉजीच असते की ज्याच्यामध्ये फिजिकल अब्यूज झालं किंवा फॅमिली डिस्टॉर्टेड असली किंवा डिवोर्स झालेला असला पेरेंट्सचा किंवा असले काही स्ट्रेस फॅक्टर असले तर अक्षरशः हाईट खुंटते, द चाइल्ड इज शॉर्ट अँड ऑल युअर टेस्ट विल कम नॉर्मल, सगळे टेस्ट नॉर्मल येणार. आणि वेन दोज कंडिशन्स आर रिव्हर्टेड बॅक और वेन द चाइल्ड इज सायकोसोशली स्टेबल, the child regains height, in fact even catches up the height that the child has lost previously. So the impact is such that there is a term called psychosocial dwarfism, so you can understand that yes, it does affect the hormonal system. Okay. Thank you so much, doctor. Yeah, thank you. Yeah. सगळ्यांच्या आता बऱ्याच प्रश्नांची तुम्ही उत्तर दिलेले आहेत आणि अतिशय चांगली अशी माहिती मंडळ आपला आभारी आहे. थँक्यू. खरंच म्हणजे अतिशय मुलांच्यासाठी किंवा मोठ्यांसाठी फारच सुंदर अशी माहिती दिली. आणि आता अजून काही प्रश्न म्हणजे पुढच्या म्हणजे somebody can always write to her. WhatsApp डायरेक्टली तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर किंवा आहे म्हणजे मंडळ ग्रुप वरती तर आहेच आहे. सो ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम एनी इव्हन सच क्वेरीज साठी जरी मेसेज केला तरी काही हरकत नाहीये. म्हणजे आय विल बी मोर दॅन हॅपी टू आन्सर. आणि मला एक लास्ट शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर, एक अतिशय बेसिक प्रश्न आहे. म्हणजे इट्स मे बी अ व्हेरी स्टुपिड क्वेश्चन. गोड खाऊन डायबिटीज होतो का? It's not a stupid question. In fact, no question is stupid. That I learned when I was learning medicine. So हा क्वेश्चन खूप वेळा इनफॅक्ट मला पीडियाट्रिक ओपीडी मध्ये पण डायबेटिक ओपीडी मध्ये विचारला जातो आणि घरी सुद्धा म्हणजे बरेच वेळा आमचं असं डिस्कशन होतं. सी आता इफ यू टॉक इट इज डिफरंट फॉर चिल्ड्रन अँड अडल्ट. अगेन लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीज जो ऑटो इम्युन असतो तो गोड खाल्ल्याने त्याचं काहीही प्रमाण वाढत नाही, अजिबात वाढत नाही. आणि मोठ्यांमध्ये जो डायबिटीज होतो, जो टाईप 2 डायबिटीज होतो, त्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा शुगर हा डायरेक्ट कॉज नाही आहे. त्याचा एक्स्ट्रा शुगर इज नॉट अ डायरेक्ट कॉज ऑफ टाईप 2 डायबिटीज. त्याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रकरणात ओबेसिटी वाढली किंवा थोडंफार फॅमिलियल प्रिडिस्पोजिशन असलं डायबिटीजला की जी शुगर तुम्ही खाताय जरी तुम्ही कमी प्रमाणात खात असाल ती हँडल करायची कॅपॅसिटी बॉडीची गडबडते. So it's not the excess sugar that is causing it. Something is wrong in the sugar handling capacity. That is why the diabetes is precipitated. So direct sakhar is not so much as a culprit there. Okay, thanks doctor. Having said that, direct sakhar खाणं is not advisable. म्हणजे don't take it otherwise. कारण काय होतं जरी डायबिटीज नाही झाला तरी जेव्हा आपण साखर खातो ती it gets deposited in the body as something. If we have used that sugar, well and good. If we have not used that sugar, it is converted to fat, and these fats are then stored in the body elsewhere. Fats and glucagon. So that gives rise to additional risk of cholesterol, triglycerides, etc. पण असे लोक म्हणतात की डायबिटीज होऊ नये म्हणून गोडच नाही खाऊ.
हे कितपत खरं आहे? नाही, असं नाहीये. असं नाहीये. ओके. असं नाहीये. डायरेक्ट पॉझिटिव्ह रिलेशन नाही आहे त्याच्याशी. तुम्ही खा आणि बर्न करत असाल तर यू विल बी ओके. ओके, थँक्स डॉक्टर. या, थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. आज आणि आजचं जो तुमचं प्रेझेंटेशन होतं हे आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि तुमच्या परमिशन आम्ही आमच्या मंडळाच्या फेसबुकवर टाकू शकतो का? अगदी नो प्रॉब्लेम. काहीच हरकत म्हणजे काही लोकांनी म्हणजे आमच्या काही गोष्टी डोक्यावरून जाऊ शकतात. म्हणजे ज्यावेळी प्रेझेंटेशन चालू होतं नंतर ज्यावेळी पहिल्या वेळात तुम्हाला यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ. तर आम्ही तो व्हिडिओ अगदी काही नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला मिस्टर मेघना आणि परीक्षितना आणि सगळ्याच ऑर्गनायझिंग कमिटीला खरंच खूप खूप थँक्यू की मला ही संधी दिली आणि सगळ्यांशीच इंटरॅक्ट करायचा मला चान्स मिळाला. कारण एरवी आपण भेटतो पण अशा प्रकारे चर्चा करायला असा काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज करावा लागतो आणि त्याकरता खरंच महाराष्ट्र मंडळ नैरोबीचे खूप खूप आभार. आणि अजून असे कार्यक्रम करत राहा, आम्हालाही अजून वेगळ्या विषयाची माहिती घ्यायला आवडेल. सो आय थिंक दिस शुड गो ऑन. इट्स अ व्हेरी व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. थँक्यू सो मच. डॉक्टर मधुरा, हा आमच्या कमिटीच्या वेळी पेंडिंग प्रोग्राम होता. आम्ही तो ऑर्गनाईज केला पण त्यावेळी तुम्हाला बोलता आलं नाही आणि तो पेंडिंग होता. पण आता राहिला होता तो व्हर्च्युअल याच्यात झालेला आहे त्यामुळे तो आम्हाला करायचाच होता. आणि लकीली आय डोंट नो वेदर इट इज लकीली आम्हाला एक्सटेन्शन मिळालं आणि हा प्रोग्राम झाला. त्यामुळे आम्ही जेवढी कामं आमची बाकी राहिलेली ती आम्ही आता पूर्ण करतोय. आणि तर आम्हाला बाकीच्या मेंबर्सनी सांगितलं तर असे अजून पुढचे प्रोग्राम पण करत राहू. तर पुढच्या याच्यात म्हणजे